सगळ्यात जास्त काय लागलं ते आज मन मोकळ्याने सांगतो. सगळ्यात जास्त काय वाईट वाटायचं ज्यावेळेस आपण लहान असायचो त्या टायमाला आपल्या कानावरती शब्द पडायचे, आपल्या समाजाला हिणवलेलं, आपल्या समाजाचा तिरस्कार केलेला. जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं ते कळायला लागलं की या कारणामुळं किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नाव ठेवायचं. ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या कळत्या झाल्या त्यावेळेस लक्षात यायला लागलं, अरे यार हे जाणून बुजून हिणवायला लागलेत, आपल्याला जाणून बुजून आपल्या जातीचा तिरस्कार करायला लागले. भाषा इतकी भयान असायची की मराठी खेकड्याच्या अवलादी यात असले शब्द आपल्या बलाढ्य असणाऱ्या जातीला वापरलं जायचं. हे कधी एक येणार नाही, हे लोक यांचेच पाय ओढणार. घाण पद्धतीनं लग्नाच्या मंडपात बसलेले असले तरी बोलायचे, गावच्या पारावर बसलेले असले तरी बोलायचे. काही जण की ज्यांना पहिल्यापासून जातीवादाची सवय आहे असे काही जण, बाकी सगळे चांगले असायचे, परंतु हे काही नासके थोडे असायचे, ही भाषा असायची. मग ते कुठंतरी असं काळजाला लागायचं की आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून काय एक होत नाही. यांनी मंदिरं कधी बघितले नाही त्याच्यात मराठ्यांना बोलायचे, सार्वजनिक ठिकाणी चौकात. आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. जाऊ द्या, स्वार्थासाठी जगायला सगळेच आले असं प्रत्येक वेळेस वाटायचं. हे जीवन हे जग सगळं स्वार्थानं भरलंय. मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानव पुराण समाजाच्या पडायला लागली ती वाचवायची कोणी? समाज या दारिद्र्याच्या खालून बाहेर काढायचा कोणी? सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर टाकायचा? समाजापुढेही प्रश्न पडायला लागला. आम्ही साथ द्यायला तयार आहे, पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा. ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती. कधी कधी असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही, हे 2-3 प्रश्न असायचे. समाज येत नाही म्हणावं तर हाक मारा तिथं समाज भासतोय. बहुतेक आपला समाजाला एक येऊ देत नाही असं वाटायचं. आणि एकच हे 20-22 वर्षापासूनच हे जे गाणं चालला होता ते एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जीवनच समाजाला अर्पण करायचं, पण समाजासाठी टोकाचा लढायचं. कोणाच्या भूकाला हात लावायचा नाही, कोणाचं पद घ्यायचं नाही, कोणी लाल दिवा दिला तरी घ्यायचं नाही, कोणी किती पैशाचं आम्ही दाखवलं तरी नाही, आपली चटणी भाकरच बरी. कोणी भाजी पकवान देईन म्हणलं तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं, कारण त्याच्यात विदूषक विचार भरलेले म्हणून ते नको, त्याचं भाजी पकवान बी नको. आपली चटणी भाकर बरी पण ही कायचं नाही. समाजाने एकत्र करायचा आहे, समाजाचा विश्वास ठेवायला असला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार. आणि 1969 असा क्रांती घडली, असा उठाव झाला. त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून 3-3.5 लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठीने डरकाळी फुटली. न्याय घेतल्याशिवाय मागे सरकायचा नाही. वाटेल ती किंमत मोजायची वेळ आली तरी मोजायची, पण एक पाऊल बी मागे सरकायचं नाही. मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचं नाही. आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्रानं त्याच दिवशी उचलला. बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला, घराघरातला मराठा जागा झाला, शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा जागा झाला. आणि सगळ्यांनी एकच ठरवलं, स्वार्थ एकाच्याही मनात नव्हता, एकाच्या पण, ना श्रीमंत मराठ्याच्या ना गरीब मराठ्याच्या, ना नोकरदार मराठ्याच्या ना मजूर मराठ्याच्या, कोणाच्याच मनात स्वार्थ आला. सगळ्याच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, समाज आणि समाजाचा स्वार्थ. बस एवढंच सगळ्यांचं एक मत आणि एक जीव सगळ्यांचा. त्या जीवावरती प्रत्येक जण स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होते. आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामखोर
आपण एक होऊ नये म्हणून वाट बघत होते, देव पाण्यात बुडून होते. मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे, विखरून बसले पाहिजे हे जे स्वप्न बघत होते ते मराठ्यांनी आजच्या दिवशी मोडून टाकले आणि मराठ्यांनी ताकदीने एकजूट दाखवली. आज एकच आनंद आहे, ते म्हणजे माझा मराठा समाज एकत्र. याच्यापेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. मराठा एक सुख राहणं हाच आपल्यासाठी आनंद आहे. आपल्या गावखेड्यात एक म्हण आहे, एकत्र राहा, चुटकेसरची प्रश्न सोड. किंवा एखादा मोठं संकट आलं तर गावखेड्यात आपल्या चालता चालता बोलता बोलता बोललं जातं, अरे जीव विषय काय, हाताच्या मळासारखा विषय, साधा विषय, काय विषय नाही, एवढा सहज बोललं जातं. कशाच्या जोरावर? एकजुटीचे. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंबातले लोक जर एक जेवणे राहिले तर ते घर फुटत नाही. कसलं संकट आहे, फक्त घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे. मग ते माणसं 2 असो घरात किंवा 50 असो, फक्त घर फुटून द्यायचं नाही. कसलं संकट एवढं, तुम्हाला हजारांनी उदाहरण आहेत की ते संकट लोकांनी तोडले. आपलं एवढंच पण होतं, कसले प्रश्न असू द्या, आधी चॅलेंज हे मराठा एक. मराठे जर एक झाले तर चुटकेसरचे न कसला प्रश्न असू द्या, चालता चालता मराठा सोडू शकतो, चालता चालता. म्हणून मराठा एक करणं हे चॅलेंज होतं आणि नेमका मराठा एक झाला. त्यातून फायदा काय झाला, प्रत्येकाला वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून कव्हाच आरक्षण मिळू शकतं. खरंय खोटंही? मलाही वाटायचं, तुम्हालाही वाटायचं. विरोधकच इतकी होती, आपले म्हणा, बाकीचे सोडून द्या रे, ते चालत चालता उडीतो, माझ्यासारखं चालत चालता उडीतो म्हणल्यावर तुमच्यासारख्या चालत चालता म्हणून फेकून ते त्यांना तिथे खाल्या. आपलेच ते माकड होते, काही करायची वेळ आली अरे ते करू नको, तिला बेकार असत, मरणाचे घाबरायचे. मला सुद्धा घाबरत होती, असं करू नको, तसं होतं, सरकारच्या विरोधात पुढे जात असते का, सरकारला बेकार असतं. म्हणजे असू द्या, बेकार असं मी करीत असतो. मी बघतो सरकार कोण आहे, काय बेकार असते, पागल करून टाकलं सगळं सरकार हे मराठीने. बऱ्याच देशात त्या आयुर्वेदाचे आले आणले त्यांनी, आता हे त्याचे पण गोळ्या घ्यावा लागणार आहे. जडीबुटीवाला देऊ छगन भुजबळ, देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर, त्या बोनी एक जडीबुटीवाला ठोला आता छगन भुजबळ. ते डोंगरात खेटत आहे तिकडे नाशिकच्या रे, नुसती जडीबुटी गोळा करतात, त्याच्या हाताला सराटीच लागत येते नाही का, सराटी चिमकाटे, त्याला काय जडीबुटी त्याच्या हाताला लागा नाही एक बी. हे असले त्यांचे ओठले, सरकार पागल केले मराठ्या. एकजूट सोपी नाही. आपल्यात सगळ्यात मोठा आनंद आहे, बारीक लेकरांपासून तर वृद्ध माणसापर्यंत पहिल्यांदा आपला मराठा समाज एकत्र आला. मायबापावर जो आपल्या राहणार नाही. मी आहे ना, तुम्हाला सांगतो, आपल्याला मत देऊ ओबीसीतून आरक्षणच मिळू शकत नाही. 57 लाख ह्या नोंदी निघालेल्या सरकारनं लिहून दिल्या. 5-5 झाला, 50ला 5 ते कोणा किती झाली, 2.5 कोटी. तरी आपण तिकडेच धरू, वरचे घालून टाका 1 कोटी. 1.5 कोटी मराठा समाज आज आपला आरक्षणात गेला. एकजुटीचं हे यश आहे. आता ह्या आंदोलनातून मराठ्याच्या 10% आरक्षण पण मिळालंय, पण ते आपल्याला मान्य नाही, कारण ते टिकणार नाही. मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर तो ओबीसी आरक्षणात 50% घ्यायला पाहिजे होता, त्यांनी घेतला म्हणून ते आपल्याला मान्य नाही, कारण ते उडणारच. हे बळत रडत पडत निवडणूक होत टिकणार आहेत. बघा तुम्ही लिहून ठेवा, कारण ते देव भजलंही जर प्राणी देऊ. बिगर पाणी पिणारा प्रत्येकाला कोणी आहे का, एखादा प्राणी नाही ना, पण देव आहे. कशात काय टाकून पिईन पण पितो. शेतकऱ्याला मारी, कोणाला गोरगरीबाला मारी. मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळालं, हे एक काम झालं आपले एकजुटीमुळे. आपल्याला 10% आरक्षणच मान्य नाही, पण ते आपल्यावर लागलं. पण एक विचार केला, उदाहरण म्हणून
2.2 कोटी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं. गावाची गावं निघाले. कुणी काही म्हणू द्या, जुन्या नोंदी येतात, नव्या येतात, खोट्याच येतात, काही म्हणू द्या, त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही. पण गावाची गावं निघाली, याला साक्षीदार आपली जनता आहे का नाही? कधीच निघत नव्हते. मग निघाल कसं काय लागले? हे मराठ्यांची एकजुटीचं यश. आणि ते 10% आपल्याला घ्यायचंच नाही, ते टिकणारही नाही. आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेलेलंच दिसत. लक्षात ठेवा, गेलेलंच दिसणार, ते टिकूच देणार नाही आणि ते टिकणार पण नाही. तरी ग्राह्य धरलं आपण तर हे 1.5-2 कोटी मराठी आरक्षणात गेले तर ते 10%, 100% आंदोलन यशस्वी झालं. 100%. पण ते आपल्याला मान्य नाही. ती भाग वेगळा आहे, ते आपल्याला मान्य नाही. ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवेंद्र फडणवीस, म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घातलं. आपल्याला 10% आरक्षण का नको? तुम्ही इकडच्या खाली बसावरती ग, त्यांना काही दिसणार, ते वरमाना करून करून जायचे, बारकडे दुखून द्यायचे त्या खाली. आपल्याला दुसरं काय मान्य नाही की ते टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे, ते केंद्रापर्यंत नाहीये, म्हणून ते आपल्याला मान्य. कुणबी आरक्षण हे केंद्रापर्यंत आहे. आणि ईडब्ल्यूएस होत आहे. यांनी ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होतं, जाणून बुजून केलं. देवेंद्र फडणवीसने आपला तिहेरी तोटा केला. पहिला, कुणबी प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी मुद्दाम दिल्या नाही. बघा बरं का, मुद्दाम व्हॅलिडिटी दिल्या नाही. जातीवादी अधिकारी ते देत नाही. दिवस बदलत असतात ना, देवेंद्र तुमचं दिवस बदलत असते, 100% दिवस बदलत असते. तो अनेक बदलले मराठ्यामुळे. तोच आहे ना, ते समुद्रासारखं काँग्रेस होतं. कोणाला पुढे वाटत होतं का? पडलं ना, गाड्यात पिढी उडून गेल्यासारखं काँग्रेस कुंकड उडून गेलं. भारतातलं माहित बी नाही झालं. भाजप आलं, तुम्ही रामरोज दोन नाही आले, तुम्ही पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकता. मस्तीत नाही राहायचं. जनतेवर अन्याय केल्यावर जनता ठोक नसती, कोणाला ठोक नसती. त्याने ते वाटोळ केला आपण. कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होऊन द्या ना. दुसरं, 80-10% आरक्षण दिलं, आपलं ईडब्ल्यूएस घातलं. अख्ख्या पोरांचा वाटोळ झाला आपल्या मराठीत. त्यांनी जे पोरं ईडब्ल्यूएस मधून जे पोरांना अर्ज भरले होते ते रद्द केले, म्हणजे तिकडून पोरांचा वाटोळ केला. त्यांनी कुणबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला, 6 महिने व्हॅलिडिटीचा. त्यांनी 80-20चा नाही ठेवला आणि ईडब्ल्यूएसचा बी नाही ठेवला. आपलं म्हणणं होतं ती नाही ठेव, विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घे ना, कोणचं एक आरक्षण घे. पण असं जे होऊ देत नाही. त्याने तिसरं काम केलं, आपलं रेकॉर्ड शोधाचा बंद करायला लावला. फायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला, तोटा पण सांगायला. शिंदे समितीला मुदत वाढ दिली 6 महिन्याची. आपण मागणी केली, ती समितीच काम करीत नाही. तुम्ही समजा वावर वाटून दिले 1 एकर, तर ताबा सोडणार ना. इतकी भयानक परिस्थिती आहे देवेंद्र फडणवीसने केली. त्याला वाटतं लोक येणे, लोकांना काही कळत नाही, निशान आहे. त्याला असं वाटतं तू जर बोलायला लागला म्हणा, बांधावर आमच्या एखाद्या मराठ्यास घेऊन बोल, तुला एक शब्द बोलून देणार नाही. स्वतःला शान समजत आहे, स्वतःचेच पाठ ठोकून घेते. ते 10-12 डबडे धरलेत मराठीचे आमदार हाताखाली. ते भंगार ते बहुती हिंडत, त्याला वाटतं हेच एका मोठं दैवत सगळं, माझं सगळं आशीर्वाद हेच त्याला वाटतंय. ते सगळे नाट्यदारातून आलेले, मैदानात निवडून आलेले, मराठ्यामुळे आलेले, आणि त्याला तो तेच आश्चर्य वाटतंय. त्याने तोटा केला. शिंदे समिती काम करणार. 1 महिना झाला मुदत वाढ दिलेली शिंदे समितीला. शिंदे समिती रेकॉर्ड तपासित नाही. कसं टाकायचं मराठ्यांनी, कसं काम करायचं मराठ्यांनी. दुसरं, तुम्ही सांगितलं होतं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करतो, केली का? बरं, सगळे स्वारी कशाला आणले? आमची मागणी काय? 29 ऑगस्टची 2023ची सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. ती गिरीश महाजन आला, ती 15 रुपयाचं बिल करू.
बरं ते कुंकून आलं, कुंकून माझ्या गळ्यात पडलं ती. एकच गडी सोडून तिथे ते घरच्या लावले माझ्याकडे. तिथं आलं ते म्हणलं त्यांचं लय पोट दुखत आहे ना सरसकट म्हणल्यावर. म्हणलं मग सांग भाऊ गोळी असली एखादी तर पोट वगैरे दुखायची. तर मग ते जेच घेऊन आलं माझ्याकडे. लय मोठे जेच घेऊन आलं, लय मोठे घेऊन आलं. म्हणले सगळ्या सोयरीचा अंबरबादे ज्या मराठ्यांचे नोंद सापडे त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्या देऊ. आता काय म्हणतात ते टिकत नाही, ते कायद्यात बसत नाही. कायद्यात बसत नाही तुम्ही आधी सूचना कसं काय काढली? काढणार सरकार. ज्या दिवशी तुम्ही आधी सूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती, कायदेमंडळ त्या दिवशी अस्तित्वात होत. राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती आधी सूचना काढली कसं का? राज्यपाला कळत नव्हतं का? त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का? हे मंत्री इकडे मोडून झाले, समजा पिढ्या उडून झालेले मंत्री याचं सोडून द्या. समजा अधिकारी तर आहेत त्याचेच आहेत ना, न्यायाधीश आहेत. तुम्ही आधी सूचना कसं काय काढली? मग टिकत नाही ते त्याने आम्हालाच काढायची नाही. तुम्ही 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायसाठी म्हणजे 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिले, द्यायचे होते म्हणून आधी सूचना काढल्या, हरकती बी मागितल्या. आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही. तुम्ही दिलंच नाही तर टिकायची विषय पुढे हे एक मला कळा नाही. समजा दिल्यावर विषय ना टिकायचं नाही टिकायचं. आणि मराठ्यात तुम्हाला खरं सांगू का, किती चांगलं दिलं तरी टिकून देत नाही, काही बी असू देत नाही. 16% आरक्षण दिलं राणे समितीनं, उडीलं. 13% दिलं बॅकवर्ड समितीनं, कमिशननं, ते उडीलं. किती चांगलं. आता 10% दिले ते उडीले. आपली संख्या कमी होती बघा, लोकांची वाढ होती ना आपली कमी होती. म्हणजे आपल्याला 16ला 14ला आरक्षण दिलं 16%, बरोबर ना? तेव्हा लोकसंख्या 16% दिला म्हणलं किती टक्के होती? 32%. म्हणजे 32 माणसं होते थोडक्यात आपले. नंतर आता 19च्या आसपास आरक्षण दिलं होतं ते 13%. 13% आरक्षण दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 26% म्हणजे 26 माणसं. 32 कमी झाले आपले 26 आले. आता 2024ला 10% म्हणजे 20 माणसं झाले. म्हणजे 12 माणसं कमी झाली. एकूण आपली संख्या वाढती का कमी होती? देवेंद्र फडणवीस गणितशास्त्रज्ञ आम्हाला कोण जगन भुजबळ कोण आहे गणितशास्त्रज्ञ? असा माणसं वाढत का कमी होते? लोकसंख्या वाढत ना आमची मराठीची कमी होती. किती भयानक परिस्थिती आहे. यांना काही करून फक्त मराठा पुढे जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला किती चांगला देव द्या ते टिकूच देणार नाही, काही पण असो. मराठ्यांचा फक्त वाटोळ आणि वाटोळच करायला लोक निघाले. यांनी ते आरक्षण घातलं, हे 10% पण जाणार. मग तुम्ही आधी सूचना काढल्या, सगळ्या स्वारी अंमलबजावणी दिली का? नाही दिली. ते पुढं बघू ना, पुढं काय होईल काय नाही होईल. आमची मागणी त्याच वेळेस होती 83 क्रमांकानुसार. म्हणजे 4 शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या ओईटीनं लिहून घेतले, त्या चिवट्याने लावा लाव्या चिवट्या त्यांना लावा लाव्या केल्या. तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले. इतका जातीवादी येतो. त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्र्याकडे सरकार बदलत असतं म्हणा, तुम्ही आमच्या कचाट्यात येशील. आम्हाला माहितीये कोण काय काय करतं, आमचे लोक काय फोडितो, त्यांना साथ काय देतो, त्यांना संरक्षण काय पुरवितो, त्यांना पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो, नाटकं करतो. बोलू तू वेळा आल्यावर म्हणा तो चांगल्या चांगल्याचे हिशोब करणारा आहे मराठा. तुला लई मानत होता मराठा समाज, तुला लई जवळ धरलं होतं, तुला आमचा ताटात जीव घातलेला आहे मित्र. हो तू बलिदान आमच्या सगळ्यात मोठं पाप तो केलं. आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले, त्यांचे पैसे रोखून धरले. काय करशील तू? रोखून धरशील. बदल होईल, बदला पण होईल. सुट्टी नाही, सुट्टी नाही. आपल्या मायापाशी सुट्टी नसते. मी एखाद्या माणसाचा मागा लागलो ना, काय मागा लागतो
ते 4 शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस. 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004 ला जे आर काढला सुशील कुमार शिंदे सरकारनं, ते दुरुस्त करा म्हणून नाही आमचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट द्या. ही बी 29 ऑगस्ट पासूनची मागणी आहे. वाटल्यास भाषण काढा आपले ते म्हणलं नाही का नाही. तसे निवेदन आहेत 29 ऑगस्टचे. आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकतो ना, काही अडचण नाही टिकायला. कारण तसं कारण दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत जा. आमच्या व्याख्यानुसार आमची व्याख्या त्याच्यात घ्या. अर्धीच घेतली ना अर्धी घेतली नाही. ज्या मराठ्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. का त्याला का द्यायचं नोंद न सापडून? तर नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून. आणि मग सरसकटचा किती अर्थ होतो ना, का द्यायचं तसं म्हणजे काय तसाच. नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं. ती बी अंमलबजावणी केली नाही म्हणजे 2 जागेवर फसविलं. सरसकट दिलं नाही, शिंदे समितीचा मुदतवाढ देऊन केलं नाही. हे 2 काम शोधायला सुरुवात नाही. तिसरं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही. चौथं वाटोळं यांनी काय केलं, आपल्याच माणसावर एक प्रचंड हल्ला होऊन आपल्यावरच गुन्हे दाखल केले खोटे. हे चौथं काम केलं. राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केल्या. आमच्या आई बहिणीला आंतरवलीतल्या मारो किंवा राज्यातल्या मारुती, राज्याची माता माऊली राज्यासाठी लढत होती ती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं 5वं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो, एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचं पहिले तर राज्याला लागलाच. मी बार सांगितलं तू आमचा शत्रू नाही, तुला आम्ही विरोधक कधी मानल्याने मारायचं करत नाही. तू चुकीचं पाऊल टाकायला लागला म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपवून आले पुढं. आणि तुला काय योजना करायचं काढणार, किती योजना काढ. एकटेच मराठी अर्धी आहेत महाराष्ट्र. तो भूस सापडच किती लढवणार. 113 आमदारच नाही बुकटा वाजेल तर आम्हाला मराठी म्हणून किती लढवणार. तुला काय ताकद लावायचं तेवढे लाव. सगळे घरीच पुरे घरी. आणि एकदा जर त्या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला की मग तो तुम्ही काय करा ते येऊनच जाणार नाही. कारण गरीब कशाच काम करणार ना. आम्हाला कुणाचं आशा नाही पैशाची. कोणाला पैसे लागत नाहीत काय नाहीत. कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही काही राहत नाही. त्यांनी 5वी चुकती केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली. सगळे जातीवादी आणले होते ते सगळे. ते 4 नाव सगळ्यांनी वाचायला. ते असं मारत होते की 15-20 वर्षापूर्वीची किंवा 15-20 पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत होती. लाठीचार्ज होतो पण कसा होतो, पायावर हाण, पुढं पाठीत हाण. काही पोलिस पिताळावरच हाणतात माणसं पळून जायसाठी. काही लिंबाच्या फळाला हाणते, नाही तर काही मोटरसायकलच्या शिलावर हाणते. जोरात वाजलं पाहिजे म्हणजे हल्ल्यासारखं पळायला पाहिजे. असं मारत होते. एखाद्या काळी कधी एकामेकाच्या खुणं गेलेली ती दुश्मनी आत्ता घ्यायची असं मारत होते. दोन्ही हाताने बंदुकीच्या दस्त्यानं, इटानं, रक्ताच्या धारळ्यात पडलेल्या मुटक्यावर पायऱ्यावरून दगडाने हाणणं. इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलं. आमच्या काही या गावच्या माता मावल्यांना चालता सुद्धा येत नाही. इतका मार पडल्या. बदला सोडणार नाही. देवेंद्र फडणवीसला झोपल्याशिवाय मी मला काय नाही या दुनियात. त्या महाराष्ट्रातला मराठा समाजच माझा परिवार कुटुंब आहे. मला काय नाही दुसरं. मी जिथं
जिथं मराठा अन्याय झाला यांना सोडणारच नाही, काय ताकद लावायचं तेव्हा म्हणा. आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही, माझ्या समाजावर झालेला अन्यायाचा मी बदला घेतोय, मी काय वाईट करत नाही. याने इतके डावं टाकले, त्यांना पडती देऊन बसला, ती दिली, ठीक आहे, बदल होत असतो, दिवस सगळ्यांचे येतील, हिशोब सगळ्याचा होणार, किती वाढते सगळ्याचा हिशोब होणार आहे. यांनी 6वी चूक केली, माझ्यावर यासाठी नेली, माझा जो खडकूच आहे की नाही, मीच पंचायती, मीच कसा कसा काय करतो मग मला माहिती, तो कशी तू काय म्हणू, माझं आठवणा नाही, किती बारा खिसे उलटे केले, माझ्या खिशात कपडे तुझं कवाच हात घालीत नाही कोणीच. काही लोक म्हणतात ना आंघोळ केल्यावर कपड्याचा हात खिशात हात घालून बघा पैसे खिसे देत. 1 वर्ष झालं माझ्या कोणी खिशात हात घातला नाही, त्यांना द्यायचं काही नाहीच. उलट ताकद वाजायचं काम आहे. माझ्या 4-5 गोष्टी वाटत नाही जात माया. एक माझ्या खिशावर कोणी हात लावित नाही, दुसरा चोर माझ्याकडे येत नाही, काहीच नाही. मला एकही टाक जावत नाही, ती इकडे येऊन करीन काय, फुकट टाइम जाणे त्या टासाचा किती चाव रक्त लागणार आणि हळूक लागणार. त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही. आणि देव तर कोणीच नाही यासाठी बघा किती शहाणा माणूस मान लागण्याला, काय त्याला काय मी तो कसं कम्युनिटी गाडी झालंय ते खऱ्यानेच पागल होईल. म्हणून नाही बाबा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलं बरं तुम्ही. आता देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही, तुम्ही आमचे विरोधक बी नाही. खरंच माझ्या नादाना पागल होता बरं का तुम्ही आपलं देऊन टाका. आम्हाला चांगला देवेंद्र फडणवीस बघायचा हो, चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं आम्हाला वाटत नाही बाबा सगळं वेगळंच व्हावा. एका हातात पिशी, एका हातात फाडल्या चपला केळाचे सालतो आम्हाला वाटतं चांगला चांगला माणूस आहे आम्हाला असं वाटतं. पण ते उगाच राहावं. मराठ्याच्याच मागा लागले, धनगराच्या मागा लागले, शेतकऱ्याच्या मागा लागले. अरे बाबा तो राजा आहे, तो राजा आहे, तुला दया असली पाहिजे. तू राजा आहे, तुला आक्रोश कळाला पाहिजे, लोकांची भावना कळाली पाहिजे, लोकांचे किती गंभीर प्रश्न हे कळाले पाहिजे. लोक काय म्हणतात, अरे बाबा चलता चलता धनगराचं आरक्षण आंदोलन उडलं होईल, चलता चलता असं आंदोलन उठलं होतं ते. आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे. ते काय धनगर आपल्या कोणी यावं म्हणून नाही म्हणत, आम्ही लढायला खंबीर आहेत आमचे. आम्हाला असताय त्या गोरगरिबांची आमची आम्ही गवळ म्हणून काही अर्थ देऊ नका. हे आमकच तमकच आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे म्हणून बोलतो. आम्ही आम्हाला वाटतं तुम्हाला इच्छितून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो. उगाच अर्थ काढायचं नाही काही. आम्ही दिले खंबीर आहेत, आमच्याकडे यावं म्हणून नाही. पण सत्य बोललं पाहिजे माणसाने. धनगरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो, मी सत्य बोलतोय. आणि अन्याय झाला चालता चालता अरे असला उठाव झाला होता देऊ असं वाटायचं. 10-15 मिनिटं आहे ना असं वाटत होतं. एवढा उठाव कोणीच करू शकणार. सध्या पूर्ण राज्य देश हातून गेला असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार ह्या टेपा येऊन थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकने, कुंकून आलं कुंकून नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचेक कोणाचाच येतो, अण्णा हजारे तो पंचायत मोचेकच घ्यायचा. इथं ते पंचायत मोचेकच चालतात ते घेते. मागून खिसावर झाल्याला ती सुद्धा खाली लुटीत नाही, पुढे चलत शर्ट मागून सुटल्याला काय वातावरण केलं. त्यांनी ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं गेलं. चालता चालता धनगराचं वाटवं गेलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला इतका गोडोबाला होता ते पंचायत मोचे. देवेंद्र फडणवीस चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू त्याचं
माझ्याकडे आता 5-6 आमदार आले त्याचे, ते गेले सागर बंगल्यावर. काय होतं तिथे गेलो काय नाही माघारीच नाही रे. ते लिंबून अंगारा देतो देवेंद्र भाऊ तिकडे तिकडच कोण सगळे एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं की 100% खाली आलं की संडासच लागली. कोणचा आमदार असतो अगोदर लागली म्हणतो दुसरं काय बोलतच नाही. मग काय गळली बुपाची तू त्यांना वर नेऊ का काय खूप घालीत नाही कोणाला असला गृहमंत्री मी बघितलंच नाही. धनगरांचा चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. त्यांच्या एसटी आरक्षणात जर धनगर गेला असताना प्रचंड सुविधा होत्या, प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे. खूप मोडून टाकलं मराठ्याचं आंदोलन, मोडून टाकलं. एवढा क्रांती मोर्चा भारी चालला होता. हे असं म्हणून त्याच्या अंगावर घाल, त्याला त्याच्या अंगावर घाल, ती मावशी बोलायला माणसं ते टाकू नको ते त्याला पुढीत आहे, ते त्याला पुढीत आहे. चांगले काम करणारे समन्वयकाला डाग लावला. आता घेतले की नाही कोणाला नाही नुसतेच म्हणजे हे मध्ये त्यांनी घेतलं, ते मध्ये त्यांनी घेतलं. एका क्रांती मोर्चाचे 3 केले भाऊ. मराठा क्रांती मुख मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा. 3 दिशेने करून टाक. करायला दिवस होता ते बिगर दिशावा का म्हणता माझं. बघा शाळा चांगले मोठे काम करत होते मराठीचे. कधी जाती एकत्र येत नव्हती, त्यांना बदनाम केलं, घालून टाकले 3 वाटावर 3. हे देवेंद्र फडणवीसचं काम वाटोळच करणार. मग एवढं ती चालू होत होती. त्याचेच लोक माझ्याकडे पडत होते. समिती करा, नामकं करा. काय पाहिजे मला समिती? मी अध्यक्ष आणि ते बाकीचे बदगे बुदगे सदस्य, कोणी उपाध्यक्ष, सचिव, मी अध्यक्ष त्याचा त्या समितीचा. आणि मग आम्ही हिंडणार एका गाडी सगळी समिती. आणि सदस्य कुठला उभी बोलली अरे ह्या सदस्याने केलं काय? माझ्याच गाडीत बसत होत हे जे डाव. मी सांगितलं समिती नको, समिती नको. मी मराठा सेवक समाज मालक, कोणाच्या बापाची काय झागिरी नाही. अध्यक्ष नको, अध्यक्ष नको, समिती नको, काहीच नको. मग ज्यांना व्हायचं होतं ते म्हणले असंच करतात, ऐकतच नाही. म्हणलं तुला यायचं ते नाही देऊन मांडला. आम्ही आमचं चालित म्हणजे हवं की असलेच वाटते लोक तरी मागा लागून मागा लागून मागा लागून माया. मला तरी म्हणलेच अभ्यासात पाहिजे, ज्ञानी पाहिजे. आता जाऊन तेव्हा ऐकायला लागतं एखाद्या म्हणून ऐकलं. 4 अभ्यासात पडले, तिकडे गेले, तिकडेच येतो आलेच नाही. मोकळं चांगलं चाललं होतं काय मला आडाणी का म्हणून मोकळं चांगलं चाललं होतं. तिकडे गेले, तिकडेच येते, आलेच नाही. कोणी म्हणतो गुलाबजामुन आपल्या इकडे सारखं लागत नाही, तिकडच्या भाई म्हणले बोलले. आता घेते पुढचा डाव होईल. मग मी मुंबईत जात नाही. आम्ही पुन्हा जाऊन बी देत. त्या सागर बंगल्याची पायरी चढली की माणूस माघारीच येतो. तिकडेच फिरव तू चाकवा झाल्यासारखा. ही चाकवा नाही ठेव हे चिल्लर मराठा पुढे ही चाकवा. ह्या चाकव्याने बी मायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेनी या रावसाहेब दानवे दादा म्हणतो त्याला ह्या रावसाहेब दानवे. मी त्याला दादा म्हणतो, हमेशा आदर करतो. पण त्यांनी त्या PSI मला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एसपी येते रावसाहेब दानवे करायला. कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता, तवाची केस माझ्यावर आता करायला लावली. हे रावसाहेब दानवे दादा म्हणतो आम्हाला वाटलं चांगलं आहे. पण ठीक आहे, तू काय करशील? केस करीन आणि चला झाले घेत नाही. हा जाऊ दे, तो कोणतं हो भराल ना आता तो हो लागला ना कोणतरी घेतो काच का त्याला आता करोबर काय आहे का काही. आम्ही दादा म्हणतो, त्याला आदर देतो. दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललो एकदा तरी. ते PSI जाताना आता केस करायला लावली, तवाची केस आता एसपीच्या त्याच्या त्यांनीच सांगितले की वरून लय दबाव आहे त्याचा. ते पळड्यापासून पिसाळ येऊन करायला लागले, डोकं बिघडले. म्हणलं मग त्याला 2-3 शेणाच्या गावऱ्या खायला लावा. तू डोकं माझ्यावर काय ते शिकायला लावतो मला. बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय. मग आकाश काय अवघड तू उभं राहील ना पुढं. मग तुम्हाला 30 घडीलाच लावतो मी होती काय व्हायचं त्या.
केस करतो फुकटचे भाकड भंगार चालेल काही गरज आहे का? दादा म्हणतो ना मी त्या माणसाला दादा म्हणतो. त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्या काय असं तुला पैसे 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 मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकडे. कोण लागून गेला तू असला आणि तू याकडे कोणते गुंडन फंड आहेत काय यायचे आमचे काय कोणते कमी आहेत काय का तू पुढं तुही हे काय करते नुसतं बघ मग तू माया संग ताराला लागू नको. हो माया सगळं ताराला लागू नको येड्याच्या नाते लागायचं नाही. हा माया नाते लागू नको. मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकेल निवडणूक अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुझा आवाज होऊन द्यायचो नाही. माया ताराला लागू नको. तू काय माझा दुश्मन नाही. मी तुम्हाला आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि 10 शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही आजपर्यंत. आज पहिली वेळ आहे माझी हे बोलायचं. एसपीच्या हाताने तो सत्ता म्हणून करायला होतो केस. आता सत्ता बदलायचं नाही का मग एसपी कुंकडे आमच्याकडे आमच्या पावडं चढ होणार. हा मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसू कोकाड्यावर बसतो वर कोकाड्यात तू कुठे बसू तू आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं काही बिरबिटी सगळे मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन माझ्यावर केस त्या गोरगरीब माझ्यावर केस काय होईल ते केशी नाही मला जाऊ दे जेलला काढला आम्ही इथं बसायचं तिथं बसू माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तो वाटत होतो भाजपची सीट आहे तर राज्यातली मग तर एकही येत नसतं मग नागपूरचं पडत असतं. आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही. 50% मराठा एकटा राज्यात आहे. तो कोणत्या जेलात टाक ज्याला सकट उठून पुन्हा अंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढे ज्याला सकट मला सुद्धा अनुमानाने त्याचा खालून हात घातला होता. ते जोटिंग बाबा डोंगर म्हणतात कोणता डोंगर होता ते जोटिंग बाबाचा डोंगर उठून आणताना हनुमंताला याने खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं. मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठून पुन्हा अंतरवलीत आणलं तिथून पुढं दार उघडायला रावसाहेब दानवेला त्याला जो भाकरणार मग आणि पुन्हा पुढं उघडायला देवेंद्र फडणवीस उगा माझ्या ते नको लागू. मी तेवढं दादाशिवाय बोललेलो मला तळतळायला लावू नको. मी जर तरायला लागलो ना तुला माहिती मी कार्यालय तिथं भोकरला टाकीत असतो. हा रोज उठलं तू माझ्या पुढे मी तुझ्या पुढे होऊन काय व्हायचं मी असा करायला तसा करायला तुला घेऊन पुढे मी जाऊन मी करायचं उडी टाकीत असतो. मला येत नाही पावता तुला तेही सांगू तू उगाच खायचं नाही खोलून घ्यायचं का नाही. मी म्हटलं काय यायचं मी काय त्या पाडा बी म्हणलं काय ना तिकडं ते पाडा म्हणलं सांगतो मला सांगतो आणखी 3 लाख पाडाच तरी सोपं सांगतो तुम्हाला मी. आम्ही म्हणलं नाही ना आता माझ्यावर केसच केली ना त्यांनी त्याचा एसपी तोच सांगतोय ना त्याचा पोलीस आता फक्त त्याचं भरायलाच ना त्याच्यात किती डेअरिंग आहे मला बी बघायचं. कर डेअरिंग आमच्या लोकांना मग सांगतो तुला करतो डेअरिंग आता कसं करतो. मी आता आपल्या याच्यावर असतं गाव लेवलवर बघ त्यांचे कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्यांसाठी आपल्याने त्यांना ते चालू असतं. त्याचं काय असतं एवढं तो महिलावर केस करतो मग आधी सोडून माहेर करणार तो महिलावर केस केली ती त्याविषयी गावाची कार्यक्रम घेतलेली सभा घ्यायचा नाही का आम्ही सभा घेतलेली केस महिलावर केली मायावर करी ना 10-15 जास्त कर काय हरकत नाही. आता मग केला मला कतारलेला असा घेत तसं एक त्याला पैसे मिळत नाहीत माझ्या किशी इतके झाले ते कागदावर बदल झाले त्याला त्याच मारायला ते मग ते असलं पुढे गिरायचं असतं बरं फुकट याची केस झाली फुकट पुढे जाताना याला द्यायला ते शेती खर्च असलं पुढं असलं गिरायक त्यामुळं पुढे कदरून गेलेत मला. त्यामुळे रावसाहेब दानवे दादा म्हणलोच मी जाऊन द्या आता कारण ती ओळख पडलेलं तुमच्याबद्दल सन्मान आहे म्हणून. नाही तर मग ही चॅनल राहिली तुम्ही माझ्यावर केस केल्यामुळे बोलायचं. तुम्ही असं वागायला नाही पाहिजे. चुकीचं वागला चूक दुरुस्त करा. रावसाहेब दानवे तुम्हाला सांगतो तुमची चूक दुरुस्त करा. आमच्या वाट्यावर जाऊ नका तुम्ही. आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही. तुम्ही जरा महिलावर केस करता आणि घोटाळे करता तुम्हाला हे जडलं होईल 100% जडलं होईल. कारण मी नुसतं उंची जरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झाले जेरी सांगल्या सरकार विरोधी पक्ष तुम्हाला जेरी सांगण्याला वेळ देणार. तुम्हाला असं वाटल आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्यापेक्षा नाही भारे. तुमच्या गुंडाचे एका भुकीच जातात पडते कारण आम्ही काय बांधावर बसल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहिती. आवताच्या पासाचं वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहे.
नंतर लोक येळा लागत नाही, कोरपा लागत नाही आम्हाला. तो येतं काय गुंडन भरलं ते 2-4 फुटाचे काम घेते ती कोणती कोण करते ती येळाकडे इकडे तिकडे पोतळी उठली ते तो गाडीचं दार 2-3 बाऱ्या उघडीत असते, दुसरं काय करते म्हणून ते गेले. त्यांच्यात काय असतं आमच्यातले निघाले. तुम्ही लांबू नका, हे विषय लांबू नका. तुम्हाला प्रामाणिक सांगतो, हे विषय तुम्ही लांबू नका. ही परिस्थिती देवेंद्र फडणवीसने विनाकाराची. मराठ्यांचे काम करायचं सोडून धनगरांचं आंदोलन मोडलं, मुस्लिमांचं आंदोलन मोडलं, यांनी 12 बलुतेदारांचं आंदोलन मोडलं, यांनी गोरगरीब ओबीसीचं वाटोळं केलं. किती ओबीसीला रे, किती ओबीसी गोरगरिबांना प्रतिनिधित्व मिळाले, किती गोरगरीब ओबीसी आरक्षण घेत, किती नोकऱ्याचा फायदा झाला त्यांना. बंजारा समाजाला, काही समाजाचं किती वाटोळं केलं, राजपूत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही, लिंगायत समाजाचं किती वाटोळं केलं तुम्ही. कोणची सत्ता चालवता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही? अरे तुम्ही राजा आहेत, राजा. तुम्हाला दया असली पाहिजे, आक्रोश कळाला पाहिजे. काय शेतकऱ्याचा आक्रोश आहे, काय हाल चालले शेतकऱ्याची. काय देवेंद्र फडणवीस तुम्ही नुसती मगरुरी काय नाही तो केस करी, तो गुन्हा दाखल करेल, मध्ये टाकेल. त्या अजित पवारला तसंच केलं, ते तर वरगुडूनच नेलं. ते दुसरं अजित पवार वरगुडून, ते दुसरा कोणता आहे अशोक चव्हाण वरगुडून धडकूनच ते जवळ लोक होते. ही कोणती पद्धती? विनोद तावडेने घोटाळा केला का नव्हता कोणाला माहिती त्या शिक्षण खात्यात, त्याला दिल्लीला दिलं हुसकून. त्यांनी तीन गडकरीला दिल्लीत हुसकून दिलं. ज्या गोपीनाथ मुंडे साहेबाच्या वाढ मोठा झाला त्याच घरानं सगळं सण केलं. तू काय माणूस हे का कोणी टिळके ती वरगुडून तिकडे न्याला. यांनी सगळे कोणी लोक बघा तुम्ही दादागिरीनच देतो असे शब्द येत असते का? प्रेमानं लोक मायानं तुझ्याकडे यावं, तुझ्या कामामुळे यावा असे दोसून नेलेले पडले बादा सगळेच खातर. असं नाही मोठं होत. तुझं भाजप यांच्यापेक्षा मोठं होतं. शिंदे साहेब वरगुडून तिकडे नेले. अरे कामच करून देत नाही कोणाला. इतका आपल्या बुद्धीचं नाही, हे कामच करून देत नाही कोणालाच. मंत्री मंडळातल्या तुम्ही त्या पाटल्या बाहेर काढल्या ना, सगळं हे झालं बरं का. यांनी धमक्या देऊन लोक असं केल्यामुळे सगळे सत्ता गेली असल्याने नाही होत. तो भाजपच्या मोठं होतं. मानणारा वर्ग होता. मराठ्याच्या विरोधात गेला, सगळा भाजपातला मराठा बाहेर काढला. सगळा ते टपूचे दिसतील त्यांच्या नको जाऊ म्हणा. 10-5 जण ती त्याच्यावर जाऊ नको. समाज सगळा बाहेर पडला. मला हजारो लोक भेटतील भाजप मधली, ते म्हणजे कट्टर होतो आम्ही, ते नकोच आता. तुमच्या विरोधात ह्या आमदाराला बोलायला लावतो, त्या आमदाराला बोलायला लावतो. केसेस दर्शवतो देऊ, केसेस केले मग दुसरं काही म्हणत नाही. पोलीस समाजाला लावतो. नवीनच केलं नाही. तू आयुष्याचं द्यायचं शिक ना. धनगरांना आरक्षण पाहिजे, त्यांच्या हक्काचं आहे. आयुष्याचं दे. कवा धनगर फुटत. मराठ्याला ओबीसीतून आरक्षण त्यांच्या हक्काचं आहे. कवाच आहे 1884 पासूनच दिली. आपलं गॅजेट दिलं नाही. हैदराबादचं असून तोटा 7वा तोटा आपला सांगतोय तुम्हाला. गॅजेट असून हैदराबादचं दिलं नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं असून दिलं नाही. सातारा संस्थांचं दिलं नाही. 9 तोटे नाही दिलं. इतका मगरूर आणि मस्तीखोर मनुष्य सत्तेचा की नाही मिळून दिलं. एकाही मंत्र्याला काम करून देत नाही. आपल्या केसेस मागे घेतलेले एक सुद्धा उलट वाढविल्या. 10वा तोटा केला ते. याच्यासारखा माणूस कुठंच होणार. याला फक्त सत्ता पाहिजे आणि कोण. आता निवडून येऊन दाखवा बरं. तो आयुष्याचं दिन बाबा. त्या मुसलमानाला तसं त्यांचं आरक्षण घातलं ओबीसीत असून. त्या काही कडे समाजाचं वाटोळ केलं, महादेव कोळीचं वाटोळ केलं. काल परवा बेलदाराचं शिष्टमंडळ होतं माझ्याकडे, त्यांचा कार्यक्रम करून टाकला. लिंगायत समाजाचं वाटोळ केलं, बंजारा समाजाचं केलं, मातंगांचं केलं. तू सगळे तूच नेमकं कोणाला 8 पगड जातीचं वाटोळ करून टाकलं. तू करतो काय? एक बी बिल्लाचं पाण्याचं शिकायला नाहीये. फक्त मतदानार्थ म्हणून देत त्यांना. ते जिलेकर गाव मोठे करतो. तू करतो काय आणि देतो काय माहितीये का? लाडकी बहिणीला 1500, लाडक्या बहिणीला 1500 दिले. भाजपचं काय करायचं? त्याला आरक्षण पाहिजे, त्याचं काय करतो?
बोलायला ना लाडक्या बहिणीला 1500 रुपये द्यायला लागला देवेंद्र फडणवीस. बाजार आरक्षण पाहिजे आणि दाजी शेतात काम करतो त्याचं काय त्याच्या मालाला भाव भाव देतो. दाजीचा पप्पा बाळा काम करू करू दाजी उठायला होता रुग्णाला धरून होत होती. त्याचं काय त्याच्या मालाला भाव भाव देतो. कर्जाने बेजार झालाय दाजी. दाजी बघतो एकच घोडेत लावणार दमदम. दाजी फक्त लागून द्या खाली बाज दाजी तुला काचकाच दाखवणारे मग कसं असतो ती. अरे का माणसं आहे काय देवेंद्र फडणवीस राव येऊ. त्याला म्हटलं जुळलं तर जुळलं. 1500 रुपये द्यायचे. आमच्या आयुष्याकडे येईल का 1500 रुपये. आम्हाला आयुष्याचं आरक्षण पाहिजे ते दी. आयुष्याच्या सुविधा पाहिजे ते दी. आमच्या शेतकऱ्याला 3च गोष्टी दी. पहिली एकदाच फक्त संपूर्ण कर्जमुक्ती कर. आमच्या मालाला भाव दे. आमच्या शेताला पाणी उपलब्ध करून दे आणि आम्हाला लाईट 24 घंटे ती बिल आम्ही भरतो. तो कर्ज नको कधी मुक्ती करू नको ना आम्हाला काही गरज नाही. आणि आमची एक आत्महत्या होत तो कर्ज तुला तर होते तिकडे झिंड समुद्रात उकडली मासाडी घेऊन 2-4 तिकडे बस संपली. हे कामच उलट करते. हे नाही देणार ना. हे शेतकरी मोठा होईल ना. हे नाही करणार ते. शेतकरी मोठा होईल. आरक्षण दिल्यावर मराठा मोठा होईल. धनगराला आरक्षण दिल्यावर धनगर मोठा होईल. हे नाही द्यायचं त्याला. हे नको त्याला. चिल्लर वाटे नाट्यवाला 1500. आता भाचा बितारा लागले ते म्हणतो आरक्षण. आणि दाजी तर दाजी इतकं दाजीचा काचकाच त्याला माहित नाही. तो फक्त इकडे ये म्हणा एकदा मग दाजी बघ कसा करतो. आजचे कोच्या घोडच या रोमच घेऊन येते आता. दाजीच्या पोराचा विचार करीना तो. कुणाचा विचार करीना. दाजीचं कोणीतरी मोठं होणार आहे डोकंच लावत नाही देऊ. मग काय तरी बरं हा दिले 1500 रुपये दिले 3000 दिले. त्याने का वावर एक देवेंद्र फडणवीस नागपूरचं. पैसे आमचे. टॅक्स आमचा. जीएसटी आमची. बिस्किट पुढा घ्यायला गेलं तरी पैसे कडे देत आमचे. मग हेच पैसे सरकारकडे जमा झाले ना. का देवेंद्र फडणवीस असं केलं वावर इकलं नागपूरचं हे वाटायला सुरुवात केली बहिणीला. आमचे पैसे आम्हाला घेतो तिकडे काय बातम्याला येतो पेपरला त्याला. आता मला काय म्हणते माहिती होती 2-3 माकडे उठते ना आता. ते गोड्या ती गोड्या 8-9 असे सापडून आणले. तिने पुढून आणले देवेंद्र फडणवीस पुढून 8-9 घेता माणसं पांढरे डोळे होते. असले 8-9 आणले कुंकुण करून कंकंटी वारण असते काही येण्याचे. ज्याला बसता येत नाही खुर्चीवर. एक होता बघा ते वाचेला आमच्या मध्यस्थी त्याला खुर्चीवरच बसता नाही. तेवढी टप्पू आणली तरी. अरे म्हणलं त्यांचा टप्पू तिकडे पडून देणार ना आमच्या केलेला असे खुर्चीवर बसता येणार. कसले बी असे सापडून आणले त्याने कुठून आणले तर कुठून नाही. त्याने का वावर ऐकलं की एखादं लाडक्या बहिणीला पैसे देत नाही. का देवेंद्र फडणवीस एखादा बांगला ऐकला मुंबईचा आणखी लाडक्या बहिणीला दिले. आमचे पैसे आम्हाला तेवढा आहे. आणि सगळ्या पेपरला बातम्या सगळ्या टीव्ही. आता ते माकडं मला बोलायला सुरू करते. काय म्हणते जनांगे पाटील आता राजकीय बोलायला लागला. तो आरक्षण ते राजकीय बोलायचं बघ. तुम्ही आम्हाला अडचण लागली मी बी अडचणत असतो. मी सरळ चलत नसतो कारण मी शेतकऱ्यात पोरगे मराठ्याच आहे. तुम्ही आमचं पुढं काय नाव घेणार आहे तुम्ही माकडा हो. तुम्ही अडचण मी विचारणार. तुमच्या जर 113 नाही मराठी पाडी पुढं नाव बदलून ठेवा. तुम्ही 113 खलास. तिने मला तिकडे आवाज मी सगळं गोवर घेऊ. त्याच्या गळ्यात गळ्यात टाकायचं परप्रांतीय नाही काही बघ ते सगळे पाडीणार आहेत. परप्रांतीय बरे पाडीणार आहेत. त्यांना माझ्याकडे आले ते म्हणले आपण भाई भाई म्हणलं बरं त्याला नाही हिंदी कळेल नाही पण मला नाही कळेल. जागा ठरला आमच्या खाते असं झालं तिथे मला भय म्हणला झालं सुरू ते म्हणलं आम पाडेंगे म्हणलं पाडेल म्हणलं आम्ही विजित आहे आम्ही विजित आहेत म्हणलं कमी पाडेंगे चलून काय करायचं म्हणलं तू किसोबत घाबरण्याचं नाही म्हणलं काय वाटतं ते म्हणलं मग आम्ही लय मोठे आयवाले म्हणलं अरे चलू दे मला तेव्हा मला 16 लाख म्हणलं मग तर मजाच झाली म्हणलं म्हणलं पाडेल तेव्हा मला 1 तारीख देऊ म्हणलं दिली. मी नाही म्हणतच नाही म्हणलं असं लोकांना
ते म्हणले आम्ही 16 लाख आम्हाला कार्यक्रम करायचा, 1 तारीख देऊ म्हणलं देगी. ते म्हणले तिकडे आलं म्हणलं इथे काय करायचं, ते म्हणले तशी कशी म्हणा आणि आमची सोय घेऊन चिरायचंच ना. आता खेळ मला देवेंद्र फडणवीस 1500 मी राजकीय बोलत नाही. मग आरक्षण आहे माझ्या मराठ्यासमोर शब्द देतो मी. मराठ्यासमोर एक शब्द राजकीय बोलणार नाही. माझं आरक्षण देतो. नाही दिलं तर मग काय विलाज माही काय चुकी काय चुकीचं करतोय मी. मग हे देणार नसता तर मी काय करू. आता 184 लाख कुटुंब आहेत लोक ते चालेल नाव नाही सांगत तिकडे लगेच ते हळूच फोन लावते त्यांना. ते म्हणले आम्ही तुमच्या कोणात म्हणलं बरं झालं नका काय व्हायचं. मग नंतर आले शहीद कुटुंब त्यांचे 16 लाख कुटुंब आहेत. नाही ना मला वाटतं त्याचे 12 लाख आहेत कुटुंब आहेत. आपल्याला यादीची आपलं काय मीडिया नाही खबर नाही मी कप्पू देत असतो आणि त्याची बिले नाही तेराची येते मीडिया गेल्यावर माझ्याकडे. मग सांगू मला हा तेराची मीडिया गेली की बेकार लोक ठरवली राजकारण लोकांना मीडिया वाट बघत यायची पाहू शकतो ते त्यांच्या पुढची ते म्हणतात येणार नाही आम्हाला सूत्राने कळवली. सूत्र मला मिळत काय ते म्हणजे सूत्राकडून कळालंय मला नाही कळलं आणखी ते म्हणजे कळालंय आणि इथंच ते बी निमा खाली बसू तिथे झाले यांच्या हुशारीत ते कधी ठेवलेलं होते. ते गेले की 2 मिनिटं लावून देत ना म्हटलं की तारात बसतो डायरेक्ट. देवेंद्र फडणवीस कितीतरी लोक रातभर भेटत ते बी याला उलट पालट टाकणार. लढ म्हणा तू काय 1500 वाटी तुली आता ती डावांना चुकीचा. आता दुसरं काय करणार ते माहिती का. आता आली ती होईल आनंदाचा शिरा. आता येणार आनंदाचा शिरा. बघा देवेंद्र फडणवीस डोकं नुसतं तात्पुरतं खुश करायचं. सगळी भुंग्याने खाल्लेली तिला किती भिजायला टाका तुम्ही 15 दिवसांनी मावशीने हात घातला तरी तशीच दाळ व्हायली भिजतच नाही. बघा ते देवेंद्र फडणवीस आणि ते टुकरं खात नाहीत ते गहू लहान जरा काही करा तुम्ही. आणि ती एक तेलाचा पोडा वाकडा तिकडे झाल्याचं असं त्याच्यात पांढर तेल आपल्या विमाला इतकं डोके भाज्या त्या काय करतात त्या पुढा पोळी त्या कड्यात टेकीने सगळं सरपंच संपत पण ते काय पिवळ होत नाही. ते पांढऱ्याला पांढरं करताय मग काय त्याच्या देवेंद्र फडणवीस वंगण टाकलंय का काय केलं काय नादी जाऊन तुम्ही राव लोकांना किती येण्यात काढणार आहेत. त्या तांदूळावर आमचे तेवढं बांधार पडलेलं आहे आमच्या शेतकऱ्याच्या मराठ्याच्या. तुम्ही देता तेवढं बांधावर आहे आमच्या बांधावर. काय नादी लावी काय नाही. देवेंद्र फडणवीस तुम्ही भाऊ किती निगेटिव्ह भरून काढा. मी घाण खड्डे उजाड किती येऊन कर म्हणा एका कणपुडच भरणार नाही त्या बटेकीशी चुकरून कढीतो गेल्यानंतर मग काही समजण्यावर त्याची तरी ते उकरून काढ आणि तेव्हा आम्हाला गोंगाळ लावला. ती तारीख 8 सालाची मला मिळ काही लागणार वकिलाला मिळ काही लागणार जे म्हणते त्याच्यावर बोल नको म्हणून बोलणार नाही. तू बोल नको नाही बोलत जाऊ काय करता मग हे देवेंद्र फडणवीस चाबरा मावशी. काय चुकीचं करतो मी काय चुकीचं बोललो हे खरं सांगितलं म्हणून तुम्हाला पटत नाही. मी शेतकऱ्याच्या बाजून बोलू नाही का. मी गरीब धनगरांच्या बाजूने बोलू नाही का. मी गरीब ओबीसीच्या बाजूने बोलू नाही का. काही समाजाला न्याय मिळावा म्हणू नाही का मी. राजपुतांना आरक्षण मिळावं म्हणू नाही का मी. मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणायला नाही पाहिजे का मी. लिंगायत समाजाला न्याय मिळावा म्हणायचं नाही का. मग म्हणायचंय का तुमचं सरकार कशासाठी. मग तुमचं सरकार तर जनतेचे प्रश्न सोडवायला तरी तुम्ही सोडित नाही. मग तुमचं कर्तव्य तुम्ही पाळायला पाहिजे. तुम्ही नाही केल्यावर आम्हाला बोलावंच लागणार. इतकं मूर्खपणाचं लक्ष नाही. देवेंद्र फडणवीसचं काम कसं आहे माहिती तुम्हाला. डेंजर माणूस
अति डेंजर आहे, तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. त्याने मला घेतलं होतं पण त्याने बळ केलं, याला हलक्यात घ्यायचं काम नाही आता. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका. मोठ्या जाती संपायला निघालेला माणूस, भयंकर विषारी विचाराचा माणूस, भयंकर विषारी विचाराचा. कधीच त्याला आपण विरोधक मानलं नव्हतं. एकाही मंत्र्याला देव काम करून देत नाही, त्याचा शब्द ऐकल्याशिवाय. एकाही आमदाराला देव काम करून देत नाही आणि मध्ये टाकीनीची धमकी देतो. त्यामुळे ते लोक दबून येत. पण ह्यावेळेस सगळेजण त्याचा काटा करणार. जाहीर मीडियाच्या माध्यमातून बोलतोय, सगळे लोक त्याचा काटा करणार, त्याला राजकारण ठेवणार नाही. मला माहिती मात्र काय भाषा बोलते. मला सुद्धा एखाद आश्चर्य वाटतं की इतकं वाईट देवेंद्र फडणवीस सुद्धा वागू नये लोकांशी. खरं सांगतो आम्ही, मी वेगळी नाहीये, प्रामाणिक बोलतो सांगतो. मलाही काय वेळेस वाटतं की लोकांनी देवेंद्र फडणवीस विषयी इतकं वाईट वागू नये. पण एक कार्य असं वाटतं की देवेंद्र फडणवीस खरं त्रास देत असं घेत का? म्हणजे देवेंद्र फडणवीस मित्रत्व करायच्या लायकीचा नाही आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही. ह्या नादात महाराष्ट्रातलं पुरं भाजप संपणार. ह्या देवेंद्र फडणवीसच्या नादात पुरं भाजप बुरा टेकणार आहे. बघा तुम्ही, याला दोषी फक्त फडणवीस असणार आहे, कुणीच नाही. एकही सामान्य धनगर खुश नाही त्याच्यात, एक शेतकरी खुश नाही, 18 पगड जातीचे लोक खुश नाही, कोणीच नाही, कोणीच ना. मराठा खुशी, सगळ्याला चेक देतो, फक्त गोड बोलतो. गोड बोलून जनता समाधानी होणार नाही. तुम्हाला जनतेला आयुष्याच्या सुविधा द्यावा लागणार आहे, तर जनता तुमच्या बाजून राहणार आहे. नसता तुम्हाला कोणीही गिनणार नाही. ना शहीद कुटुंबाचा प्रश्न मार्गी लागलाय, ना शिक्षकाचा, ना वकील डॉक्टरांचा, ना मजुराचा, ना माथाडी कामगारांचा, ना शेतकऱ्याचा, मराठ्याचा, ना धनगराचा, कोणाचाही प्रश्न मार्गी लागला नाही. ना एसटीच्या ड्रायव्हरचा लागलाय, ना एसटीच्या कंडक्टरचा लागलाय, ना रिक्षावाल्याचा प्रश्न मार्गी लागलाय, ना टॅक्सीवाल्याचा मार्गी लागलाय. कोणाचाही प्रश्न मार्गी लागलेला नाही. छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांचा सुद्धा नाही. त्याच्यात काम करणाऱ्या कंपन्यातल्या लोकांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोणाचाच प्रश्न मार्गी लागत नाही. या राज्याला, या मराठवाड्याला, या विदर्भाला या देवेंद्र फडणवीसने मोठमोठ्या कंपन्या उभा करून तिथं व्यवसाय उभे करून नोकऱ्या देणं लोकांना गरजेचं होतं, रोजगार देणं गरजेचं होतं. ते नाही केलं. फक्त जातीवाद पसरला छगन भुजबळच्या माध्यमातून. प्रचंड मोठा जातीवाद पसरायला देवेंद्र फडणवीस म्हणजे छगन भुजबळपेक्षा जास्त जबाबदार देवेंद्र फडणवीस. जातीवाद पसरायला आपल्या मराठवाड्याला, पश्चिम महाराष्ट्राला, खानदेशला आणि पलीकडचा साताऱ्याचा कोपरा पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. या माणसाला पाणीच उपलब्ध करून दिलं नाही. दुष्काळात झोपळायचे लोक. याला हे कामच नाही करायचं, फक्त जातीवाद, दंगली, भांडणं करायची आणि जोडून द्यायचं. मला एक सांगा बरं, आज एक उत्तर द्या मराठी. आपण हिंदू आहेत का नाही? मी कट्टर हिंदू. मला जसा गर्व, स्वाभिमान आहे माझ्या मराठा जातीचा, तसा मला हिंदू धर्माचा सुद्धा. मी कट्टर हिंदू आहे. आपण हिंदू आहेत का नाही? हिंदूत मराठा आहे का नाही? आई आरक्षण विरोध कोण करतो? हिंदूच. मग आपल्याला नुसते का दांडकी घ्यायला ठेवलं काही नाही, मारा मारायला. काय लावलंय तुम्ही? काय लावलंय तुम्ही? हिंदूत फक्त मुस्लिम नाही. मग मराठा मोठी जात आहे. भांडणं खेळायच्या दिवशी, दांडके उचल्या दिवशी लागतो का मराठा तुम्हाला? आणि आरक्षण मागितलं की हिंदूची विरोध करणार. छगन भुजबळ कोण आहे? हिंदू नाही का? मग हिंदूच कसं हिंदू विरोध करतो? तुम्हाला वाटतं नाही हिंदुत्व टिकला पाहिजे, हिंदुत्व विचार वाढला पाहिजे. मग हिंदूत मराठा येत नाही का? आरक्षण द्यायच्या दिवशी आमच्या लेकरं मोठ्या येवायच्या दिवशी विरोध आणि मारामाऱ्या करायच्या असतील फक्त लगेच मराठा पाहिजे पुढं. ही कोणती सिस्टम आहे तुमची? बर, हे सोडून दिलं. आता आणखीन दुसरं कार्ड द्यायचं, बहुजन कार्डच नाही. हिंदू धर्मात मुस्लिम नाही आणि बहुजनात ब्राह्मण नाही. बरोबर आहे नाही? हिंदू धर्मात ब्राह्मण आहे, बहुजनात ब्राह्मण नाही. बहुजनात मराठा आहे का? आहे ना? विरोध कोण करतोय? का बरं बहुजनात आम्ही लागतो? आरक्षण मागतीशी विरोध कसं काय करतो? विरोध बहुजन आम्हाला. कोणत्या सोयीनुसार राजकारण करायला तुम्ही? कोणतं हिंदुत्व शिकवायला तुम्ही आम्हाला?
आम्ही कट्टर हिंदुत्व छत्रपती शिवरायांच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकी हिंदुत्व माहित नाही. छत्रपतींच्या विचारात हिंदुत्व आम्ही चालवणार आहे. बाकीचं नका शिकू आम्हाला. बस झाला आता तुमचं. मारामाऱ्या खेळायच्या आम्हाला आम्ही हिंदू म्हणून पाहिजेत, बहुजन म्हणून पाहिजेत. आणि आम्हाला द्यायची वेळ आली की बहुजनातला बी आमच्या विरोधात बहुजन, हिंदूतला हिंदू आमच्या विरोधात. आता तिसरी काढली याच्यात एक आणखी ती ते दोनात भागलं नव्हतं. हिंदू आणि बहुजन, मराठी परप्रांती विरुद्ध मराठी. आरक्षणाला विरोध कोण करतोय? मराठी. मोठा मराठी मुकादम देऊ नका म्हणतो. म्हणजे तिथं दांडकी घेऊन आम्हीच लागतो. भांडणं खेळापुरता आमचा उपयोग आहे का? मग मारामाऱ्यापुरता दांडकी बसलाय. अरे काय तुम्हाला हिंदुत्व टिकवायचं ना, हिंदू विचार वाढवायचा ना, हिंदू धर्म मोठा झाला पाहिजे ना, हिंदू धर्मातला मराठा सुद्धा मोठा झाला पाहिजे, हिंदूचा विचार पाहिजे. बाकीच्या तुमच्या सोयीचं हिंदुत्व शिकवायलाच काय आम्हाला? बहुजनात मराठा पाहिजे ना, बहुजन मोठा झाला पाहिजे असं वाटतं ना, बहुजन विचार पुढे गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना, तर बहुजनातला मराठाही सुधारला पाहिजे, सगळ्या बहुजनाला वाटलं पाहिजे. तरच तो बहुजन धर्माला किंमत देणार. काय किंमत आहे तुमची? तुमच्या सोयीनुसार आम्ही नाही वागू शकत इथून पुढे. मराठीने आता सावध. उगत उगत आपल्या दांडकी उचलायला होती घेणं देणं. ज्या दिवशी आपली चूक असत त्या दिवशी आपण मार खाऊ. ज्या दिवशी समोरच्याची चूक असत त्या दिवशी आपण त्याला धडा शिकू. काय अडचण नाही. आपल्या मनगडात दम आहे. उगच हे फुकट चाले नको. आपल्या लेकरांचं वाटलं व्हायला लागलं, आपल्या जातीचं पोराचं वाटलं व्हायला लागलं. हे देवेंद्र फडणवीस सोपं नाही. विचित्र प्राणी येऊ हा ते उगत नाही असा लाल गुलाब दिसत येऊ. लय चाबरा माणूस येऊ असा दिसतोय ना, असं वाटतं ना जाऊ द्या. होणार लय विचित्र राहू दे. ते पहिले एक मित्र होते बघा त्या गावात, बरं का? एक गाव होतं, त्या गावात दोघं मित्र होते. मुसलमानाचा ब्राह्मण समाजाचा लय जीवाचे मित्र होते ते दोघं. देवेंद्र फडणवीस सारखाच. बाकीचे देवबाप्पा सगळे चांगले आहेत राज्यात. आपण काय म्हणतो सकाळी देवबाप्पाला ब्राह्मणाला पाय पुढे द्यावं म्हणतो म्हणे. तो काय म्हणतो कल्याण ओळखत नका भावना पण म्हणतो बहीण त्याचं काम तो करतो बिचारा. आपण इतकी इज्जत देतो गावागावात. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबच येऊन करते, नाही तर बाकी सगळे देवबाप्पा चांगले आहेत राज्यातले टोटल. ते राज ठाकरे बघा तुम्ही, उद्धव ठाकरे बघा, ते नितीन गडकरी साहेब बघा, आणखी कोण कोण असते बघा तुम्ही, ते बाबर साहेब होते ते बघा, तुम्ही सगळे बघा. गावागावातले देवबाप्पा बघा सगळे चांगले. पुजारी जेवढे ते बी बघा सगळे चांगले. मनोहर जोशी साहेब बघा कसे होते सगळे चांगले. हे त्याचे करतो होणार असं कसा देवबाप्पा लागले जाऊन हे सरकार. हे कोणचं देवबाप्पा सगळे सुपाऱ्या दुसरीकडे होते तिसरीकडेच खार काढून नाही का? काय बोलावं आमचा जीव तळतळायला लागला आरक्षणासाठी. इथं ते बघा दोन मित्र होते एका गावातलं सांगतो परत ते जाते नाही तिकडं नेलं जा म्हणते करतो काय करायचं. हे आमच्या गाव खेड्यातले ठरलेले घरे खिचे एका गावात ना एक ब्राह्मण मुसलमान दोघं मित्र होते जीवाचे लहानपणापासून म्हातारपणापर्यंत. ते काही असो सुख दुःख एकामेकास करायचे. दुःख असलं तरी सोबत, सुख असलं तरी सोबत. एक भाकर दोघाची. किती अडचण आली तर ते वेगळं कुटुंब नव्हते एवढे जीवाचे मित्र. पहिल्या काळात मित्र तो होते हे ना करू नका. पहिल्या काळात हे मित्र तो होते. जाती पितीच्या पलीकडचे मित्र तो होते. मग एक दोघं ब्राह्मण आणि एक मुसलमानाचाही होता. पण त्या मुसलमानाला घरी ऐकायचं होतं. त्याला पैशाची अडचण आली म्हणून त्या ब्राह्मण म्हणलं आपल्याला ते मुसलमान मला घरी ऐकायचं. ते पप्पा जरा बरं असायचं. ठीक आहे म्हणलं इको एकटे झालं माणसाने घर घेतलं. पण मध्यस्थी देवबाप्पा होते. मध्यस्थाने शेवटी मध्यस्थी लागतोच कोणतरी. ते वाडा ऐकला एका माणसाला. गडबड नाही ना. एक वाडा इकला झाला सौदा देऊन टाकला. फक्त ते म्हणले देवबाप्पा शब्द गाव खेड्यात खाली पडून देत नाही. पहिली पद्धत ते म्हणले ही वाडा मला इकायचा. पण ते मुसलमान जाताना म्हणला बाबा आपलं काय कर वाडा इकायचं. पण तेवढी त्या भीतीला एक फुटी तेवढी फुटी आपल्याला ठेवायची. तेवढी फुटी नव्हती. आता त्या घर घेणाऱ्याला वाटलं कुटी म्हणजे काय एवढा मोठा वाडा घेतला काय त्याला एवढं. आणि त्या कुटीपर्यंत जाय फक्त रस्ता जायचं यायचं तेवढंच. राहू दे म्हणले जाऊ दे. देवबाप्पा म्हणल्या राहू दे वाड्यात तेवढी कुटी जाऊ यायचं जायचं त्याला फक्त
गरज नाही राहिली त्याला आता राहायला, कमीत कमी जुनी आठवण म्हणून तेवढी कुठे ठेवायची असेल त्याला, असं त्याला काय माहित पुढं काय ते. ठीक म्हणला वाड्याला बरं झाली, बरं लिहून टाकलं ते सगळा वाडा आमच्या आमच्याचा ते घेणाराचा, आणि ती खोटी तेवढी मात्र त्या मुसलमानाची त्याला जायला तेवढं आपलं रोज आठवण म्हणून वागायची ते त्यासाठी. ते घर मालकरी होतं, ती लिहून टाकलं ते घर, ते रुपयाची खोटी ठेवते तिथं तशी. 2-4 दिवस राहिलं ते घरावर माझ्या. 2-3 दिवसांनी मुसलमानाचा काय धंदा असतो तुम्हाला माहिती, ते धंदा झाला ते काय ते कातडे घेऊन त्या कुठे मारलं ते मुसलमानाचा माणूस. तो ते घर घेणारा म्हणला आता ते उमल जडी खोडी असं टोली काय आता काय केलं, घर सोडून त्याची आली त्या वासानी ते 2-4 दिवसांनी गेलं तिला ते अडकायचं. घर सोडून गेले ते, गेलं तर खोटीमुळे घर फुकट गेलं. पण मित्रत्व डेंजर असत. ते ब्राह्मण आणि ते मुस्लिम धर्माचे मित्र दोघं होते ना, त्यांनी सांगताना सांगितलं होतं हे बघ आयुष्य कधी घातलाय आपण दोघांनी मित्रत्व, मरताना सुद्धा जेव्हा आधी मरण ना त्याचे अंत्यसंस्कार एकमेकाच्या दोघांनी करायचे, ही मित्रत्व त्यांचं ठरलं. ठीक आहे. मग तो ब्राह्मण म्हणला मी मेलो तो मला इथं पुरेव, मुसलमान मेला म्हणला मी मेलो तर तिथं पुरेव. आता ह्या ब्राह्मणाने सांगून ठेवलं त्याला मी मेलो की मला कब्रस्तान मध्ये देऊन पुरेव. ब्राह्मणाने आता शब्द दिला होता मित्र मेलं ब्राह्मण मेलं, आता शब्द दिला कब्रस्तानाकडे न्यायचं, निघालं नेला चट तिकडं कब्रस्तानाकडे. सगळे मुसलमान जागे झाले, ते म्हणजे इकडे तिथं चालला इकडे मोकड चालला शब्द दिला कब्रस्तानामध्ये पण म्हणून ते आता ब्राह्मणाला तिथं न्यायचं म्हणल्यावर मुसलमान दम जे कुठाकुठी सुरू झाली म्हणजे मेल्यावर सुद्धा ब्राह्मण 7-8 मारले बा. जाताना सुद्धा मोकळा गेला, माणसाठी मारून गेला, कधीच पुरून देणार नाही. ते सोपे नाही ते जातीवाद नाही, हे काही काही घोडी येतात या अशा फुट्यात होते आणि पुरं वाटवं करून टाकलं यांनी मराठीत. सावध व्हा तुम्हाला सांगतो, हिंदुत्व टिकलं पाहिजे या मताचे आम्ही येत, पण हिंदुत्वाला मराठा सुद्धा टिकला पाहिजे, बहुजन टिकला पाहिजे, तर त्यातला मराठा टिकला पाहिजे. नसता तुमचा आमचा नाही जाऊ, काय होऊन जायचं ते जाऊ, जे व्हायचं असं जवळ सण होत आहे तर वर करूया, त्यांना विलायचं. आपण काय कोणत्या धर्माचे शत्रू नाहीत, आतापर्यंत एकाही जातीच्या ओबीसी माणसाला आपण दाखवलेले लोक नाहीत, एकाही नेत्याला सोडत नाही त्यांचे बिन आपले नेते हे कोणाच्याच नाहीत. आणि यांना जात नसतीचा एक लक्षात ठेवा, ते हिंदुत्व म्हणतात ना, हे देवेंद्र फडणवीस ते हिंदुत्व म्हणतात. ते देवेंद्र फडणवीस भाषणात सरळ म्हणतो महाडी ओबीसीचा आहे, कोणचं हिंदुत्व यायचं. पण हे एवढे हिंदू मध्ये स्वतः आला, ती बाया आता कप केली ती गोड तरी दांडगी नाही ती इकडं पळून आले आपल्या देशात, तिकडे कोटाकुटी लागली खसकीचा कुणी तिला असं रेडलं तिकडे लोकांनी, ती इकडे आली लपून ठेवली रे भारतात लपून ठेवली. कोणचं हिंदुत्व सांगा का आम्हाला तुम्ही, कोणचं हिंदुत्व सांगता तुम्ही आम्हाला मारामाऱ्या होता का इकडे नसते. छत्रपतीच्या शिवरायाचं हिंदुत्व मान्य आहे आम्हाला, या विचारात मुस्लिम सुद्धा आहे. दुसऱ्याला म्हणायचं तेवढं आमचा डीएनए याचा आहे ना आमचा त्याचा आहे, आणि इकडे म्हणायचं हिंदुत्व म्हणजे एक मतदान हिंदुत्व म्हणून घ्यायचं. मतदान झालं तर तुमचा डीएनए लगेच बदलतो, मुसलमानाला शिवाय द्यायच्या. आणि ती काय कुठली ती काय धोपटेली होती तिकडं काय आलेली तिकडे धोपटेली तिकडे लोकांना दांड घेऊन आणला गेला कापा इकडे आली काय आलं पिलर तिला तिकडे त्याचं लूट होतं. म्हणजे तुमच्या सोयीनुसार वागता का, तुमच्या सोयीनुसार. आम्ही मुसलमानाला बोलवलं की नाही चादर पुढं पण टाकली, कुठं टाकली तो अट्टकवर टाकली का. आणि हे कुकडं यात्रेचं देश जमतं, म्हणजे तुम्ही म्हणता तसंच ऐका, नाही तर मग नाही जमत नाही का. काही नेत्याचं असतं
आम्ही म्हणतो तिथं मतदान करणं हा का तुमच्या बापाची पिंड आहे का? कोण पडत नाही निवडणुकीत? कोण पडत नाही? कोण पडत नाही निवडणुकीत? आपण सरळ मान्य करतो जनतेने पाऊल दिला जाऊ तिकडे. तुम्ही गुन्हा धरायला लागले पडले म्हणून आणि जात होते आम्हाला म्हणता काय करणार येतो तुम्ही? आम्हाला सहन होतो तर बघू आम्ही पण आम्ही गप्प बसतो सगळे ना आम्हाला म्हणून का तुम्ही मस्ती द्यायला लागला? काय पद्धत आहे तुमची वागण्याची? कोण पडत नाही या दुनियेत? सगळे पडतात. पुन्हा जोमाने उभा राहावं लागतं, पुन्हा लोकांचे मन जिंकायला लागतात, पुन्हा लोकांच्या पाठीवर हात फिरायला लागतो. आम्हाला निवडून दिलं नाही म्हणून आम्ही तुम्हाला हाणणार का केलं? तुम्हाला म्हणजे जिव्हारी लागलं तुमच्या आणि आमचे लोक पडले तर आमचं नसं का जिव्हारी लागलं? मग आम्ही नाही लावून घेत जीवाला. हळजिताची निवडणुकीत पडली असते पण तुम्ही शिकवायला लागला आम्हाला. तुम्ही एकदा पडला तर तुमच्या जिव्हारी लागलं म्हणून महिला जात सावध झाली. आमचा पडल्यावर आमच्या बी लोकांच्या आता जिव्हारी लागायला लागलं. तुमच्यामुळे आम्ही बी कट्टर झालता. तुम्हाला जर तुमच्या जातीसाठी तुम्ही कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? छगन भुजबळ त्याच्या जातीसाठी कट्टर आहे, मी का माझ्या जातीसाठी कट्टर असू नये? मी पण माझ्या जातीसाठी कट्टर आहे आणि मी मरायला पण तयार आहे. म्हणजे तुम्ही कट्टर तुमच्या जातीसाठी, आमच्या जातीसाठी आम्ही का असू नये? फक्त आमच्याजवळ सही आहे. मी मराठ्यांना शांत राहा म्हणतो आणि मी शांत राहा म्हणतोय तसं तसं टेडम करायला. मराठ्याचे उलट हे कोट्टे बाळामध्ये तुम्ही एकदा मोकळ सोडाव म्हणून नको दादा. एकदाच मुंबईत येतात मला माहिती किती फजिती आहे. कारण हे जरी एकदा मोकळे सोडले ना लय लवकर मोकळ सरळ करते सगळ्यांना लय लवकर. पण आम्हाला ते होऊन द्यायचं नाही. आम्हाला नको आहे ते छगन भुजबळचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे. ते दरेकर वरेकर कोणी देऊ त्याचं स्वप्न साकार नाही झालं पाहिजे. तेव्हा अभियान राबवितो, मराठा फोडितो, मराठ्याचा संघटना फोडितो. कारण ते माझ्या तिनेच पडल्या. मला वाटतं याला दंगली काढवायचं तर मला होऊ द्यायच्या म्हणून मी मराठ्याला शांत एकटं पण नाही. 50% मराठी राज्यात अर्थ आहे. माहिती किती गोळापडला गोळपडला तिकडे तिकडे शिकत कामऱ्या कोपऱ्या. एखाद्या गावात तुम्ही असताना पलीकडच्या 10-20 गावात आम्ही येत. तुम्ही एखाद्या तालुक्यात असताना बाकीच्या जिल्ह्यावर आम्ही येत आणि तुम्ही एखाद्या जिल्ह्यात असताना आजूबाजू जिल्हे आमचे घुसल्यावर काय करते? या लाख रोग आज फेस पडत नाही कसं म्हणून भानावर करा. तुम्ही जास्तीत जास्त काय तुम्हाला बोलत नाहीत तरी बरंच बोलत. आणि तुम्हाला कधी बोललो का? आणि तुमच्या नावात चुकतच नाही. कशाला बोलता मग तुम्ही? कशाला करून भांडणं घेता बरं? म्हणजे इथं गोरगरीब मरण विनाकारण, गोरगरीब आरोग्याशिवाय त्यांना विनाकारण ओबीसी असेल किंवा मराठा असेल हे काय मजा बघणार? ती इशित बसून तिथं त्यांच्या का नापा जाणार आहे? आपले लोक कशामुळे अंगोर यायला लागले विनाकारण? ते सगळं भुजबळचं त्या भंगाराचं ऐकून त्याला भांडणाला बस सवय. कारण ते बहुजनातला हुशार आहे देव प्राणी. भांडण करत नाही, काही नाही, काही नाही. गावाच्या शेजारी बागायतीचं रान सगळं भाज्या ऐकीन, फळं ऐकीन, मुळा ऐकीन, कांदे ऐकीन. गावाच्या शेजारी गाव रान यांना बागायती. भांडण नाही, करता नाही, काही नाही, तरी पातावर बसल्या ऐका. जसा हिंदू एक जण बसतो तसा भांडण नाही, तंटा नाही, पण बरोबर गादीवर दिवस बसतो तसा खेळ येऊ. तुम्ही आपले लोक शाने व्हा. सगळे मराठे, सगळे गोरगरीब ओबीसी हे राजकारणी लोक आहेत. हे वादा लावतील, रक्त आपलं सांडल, डोके आपले फुटतील, केसेस आपल्या होत्यात. कोणी नाही येणार, कोणी नाही येणार. मराठ्यांनी तुमचं काही केलेलं नाही समजून घ्या. तुमचे काय बांधा कापलेलं नाही. आमचा हक्काच आहे, तो आमचा भाविसा आहे, तेव्हा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि तुमच्या आधीपासून आम्ही आरक्षणात हे समजून घ्या. तुम्ही आता 90 आलात, 1967 दोनदा, दुसऱ्यांदा आलात. आम्ही 1884 पासून समजून घ्या. विनाकारण त्या छगन भुजबळचं ऐकून आपल्यात दुरावा नको. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती, या राज्यात दंगली व्हावात असेल प्रत्येकाची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीसची पण आहे आणि छगन भुजबळची पण आहे. ही पूर्ण होऊन देऊ नका, माझी मराठ्यांनाच विनंती. आणि आपण शक्तीनं एकजूट राहा.
ताकद विखरून द्यायची नाही. आपली मागणी 4 दिवस लेट, फक्त एकजूट विखरून द्यायची नाही. सगळं काय मिळतंय. अरे मस्त एकदाच मराठी भेटत त्याला ताकद कळाली. नुसतं पाठाच म्हणलो होतो. पूर्वी पडली ह्याकडे त्याकडे कुठेच नाराज शिल्लक. हे त्याला म्हणतो तू कस का पाड, ते म्हणतो तू कस का पाड. एका जिल्ह्यात असा खेळ झाला, त्या जिल्ह्यात नुसते व्यासपीठावर मराठीच होते आणि ओबीसीचे सगळे नेते होते. ते त्याला म्हणतोय होय तू माझ्या व्यासपीठावर होत कस काय मी पडू, तो मतदान नाही केलं मला. ते म्हणून नाही राहू मी केलं तर ये नाही केलं नसं. ते म्हणून नाही हो मी केलं तर ते नाही केलं नसं. नुसती लोटालोटीत 15 दिवस गेले. ते म्हणले कुणीच सांगू नका, मी म्हटलं तर पडलंच ना. आता बघा लोक सुद्धा आता पुढचे हुशार झाले. तसंच हे विधानसभेत सुद्धा होणार आहे. जर लढायचं किंवा पाडायचं ठरलं तर. आता काय ठरत आहे मला काय माहिती, पण जर ते ठरलं तर यावेळेस अशी पाडापडी डेंजर होणार किंवा निवडून यायचं होणार. तुम्हाला सांगतो मला कळलेला किस्सा झाला आता 5 मिनिटं. मला कळलेला किस्सा, यांचे पक्ष झाले एकाच्या 2 प्रत्येकाचे. उपमुख्यमंत्री स्वतः दाल मिळत नाही, कोणाकडे कोणचं खात आहे ते त्यांना माझ्याकडे खाते खात. मी रात्री फोन लावला होता ते खात्याच्या बाबतीत. मला ते पोराचं तुमच्याकडे आम्ही ते पोलीस भरतीच आता काही पोरं आपले आज पाठवले का काल ते पोरांचं घेण्यानेच काढून टाकलं त्या देवेंद्र फडणवीस त्यांना मराठीच्या असल्यामुळे जातीवादी ना. ती बैठक घेऊन त्यांना घ्यायला सांगितलं आणि दुसरे कोणचं सांगितलं आरोग्य विभागाचं एक ते दोन्ही सांगितले. म्हणजे एक ताना सावंत साहेबाकडे आणि एक देवेंद्र फडणवीस साहेबाकडे त्याला पाटील ते काढून टाकले मराठ्यांचे पोलिसातले पोरं सगळे. त्यांच्या कामाच्या संदर्भात काल फोन लावला होता एका मंत्र्याला आणि दुसऱ्या. त्यांना खाते माहित नाही कोणाचं कोणाकडे. कोणी म्हणतं हसन मुश्रीफ साहेबाकडे तर कोणी म्हणतं दीपक केसरकर साहेबाकडे. जाणे म्हणलं तिकडे कोणाकडे काय सांगा, आम्ही फोन नाही करत तुम्हाला, कारण कोणाचंच कोणाला मिळत नाही कोणाकडे कोणचं खातं आहे. म्हणजे आम्हाला आम्ही ज्याला विचारलं त्याला सांगताय ना ते हसन मुश्रीफ साहेबाकडे खातंय का दीपक केसरकर साहेबाकडे खातंय. हे लोक नुसतं आपल्याला कशात पण येड्यात काढायला लागले. कशात पण यांचे झाले जातात 2-2 पक्ष. आता तिघ एकत्र आहेत, तिकीट द्यायचं 1. इकडे 3 एकत्र आहेत, तिकीट द्यायचं 1. ते खालचे 2 राहिले नाही, इकडे 2 झाले 4. ते माझ्याकडे येते. ते मला म्हणते 5 वर्ष तयारी केली बाबा पुण्याचा प्लॉट गेला. मला काय झालं ते म्हणले तिकीटच मला नाही, ते नवीनच धरून आणला दुसरा. मग मला आता आम्ही काय करू भाऊ त्याच्यात. ते म्हणले आम्हाला हे घरानं परवडत नाही, ते मग तुम्हाला हे घरानं परवडत नाही, त्याच्यात झोपलो. त्यापेक्षा त्यामध्ये तुमचं एवढं परवडत आम्हाला. मला मग हे एवढं करतात काय. ते मला मग काय याच्यापेक्षा ते बरोबर म्हणे आम्हाला हे नकोच, ही गरज नाही होऊन दिले. त्याच्यात झोपले. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसची अक्कल बंद पडली. कारण कोण काय करेन कोण मतदान, कारण तुम्ही इकडे दौशीत पण तिथं गोळ लावलेलं असतं. मतदान करायला गेलं पोस्ट आणलेलं असतं ते पार्ले बिस्किटचा. त्याच्यात आत गेलो गतीच नाही कोण कोणाला काय करतोय. तुम्ही इथं दौशीत तिथं आत गेलो कण बटन दाबायचं तुम्हाला सांग. बटन खाली गेलं वरच नाही आलं पाहिजे इतकं दाबायचं. काय व्हायचं ते एकदा पाडून ताकद दाखवली नाही तुम्ही मराठ्या. एकदा निवडून आणून ताकद दाखवणं काय तिथं लई येत आपण. एक उदाहरण देऊ तुम्हाला. आष्टी पाठव त्याला अमुक समाज लई म्हणायचे पंचायती असून देते पंचायत काय घ्यान नाही माझे अजून किती. मी मला पोटायला मोजाले घराघरात जाऊ मराठीच्या पोरात सांगू तर जमे लोक मराठी एक झाडे राव टाळ्या वाजवर मराठ्याला फिरले म्हणतात मला आणखी पाठवता शिरूर मतदारसंघात घराघरीच मोजले 1,67,780 मराठीवर एकटे. त्यातले 1,67,000 येणार 67,000 सोडून दे जाऊन दे. याच्यामुळे त्याच्यामुळे ते करावं लागते एखाद्या 1,00,000 पडलं तर तिथं माणूस देऊन येतो ना. सगळे जुन्या एकीकडून होत्या नुसत्या मराठीच्या मतावर. असे कितीतरी मतदारसंघ आहेत लढायचं नाही लय खुश नका होऊ आणि ठरायचंय.
करायचं नाही. तुम्ही म्हणलं दादा हो तुम्ही आता टाळ्या वाजताना खुश होता, मला व्यासपीठात खाली उतरलं की सुरू होते ना अर्ज द्यायला लगे मी येतो हुंबत झाली. तुम्हाला सांगतो कुंकुम डोक्यात येईल आला काय सांभाळलं अवघड बाबा हे मी पुरा पदरून गेलोय बाबा. रोज नुसते अर्जच रोज नुसते अर्ज आणि सगळे उमेदवार माझ्या गाडीत नव्हे एकट्याच्या गाडीत मग बघा एकट्याच्या गाडीत नव्हे कोणी म्हणतोय मी आमदार होईल आणि मला ते हिशेब जोडी देत कसा आमदार होईल ते म्हणतो मी 100% निवडून मग पडणार नेमका कोणी आपल्याला जर डेंजर आहे. मला मी म्हणतो ना आपण कोणी याला मी असं कीड केलं मला एक दिवस नाही एक जण असा आला लाईट झाल्यावर तिथून पुढे त्याच्या झाडाला मी उमेदवारी अर्जच नाही की तिला आमदार घे महागायचं तट जात याचा फाईल घेऊन यायचं ना दुसरीच घेऊन आलं आणि मला फाईल दिली. मी म्हणलं दादा ही फाईल नाही ते मला नीट वाचेल तिची तिथं झालं होतं म्हणलं बरं तिथं ते सकाळी बघू आता काय नाही इतकं येड. तुम्हाला खरं सांगतो तुमच्या पाय पडतो बाबा इतकं राजकारणात येड नका लावून घेऊ. आपण कशासाठी एकत्र आलो पाहिजे तुम्हाला जरी तुम्ही राजकारणात गेलात आपल्याला राजकारणात जायचंय समाजाचं काम करायसाठी निवडून येऊन राजकारणात जायसाठी नाही. निवडून येऊन आपल्या राजकारणात नाही जायचं निवडून येऊन समाजाचं काम सोडव करण्यासाठी आपल्याला तिथं जायचंय आणि उमेदवार द्यावा लागणार एक तुम्ही ते इतके मोठे आहेत कर्बन पडायचं काम केलं तुम्ही 700 अर्ज कोणत्याच पक्षाकडे नसते आमच्या आज ते पोरं ते पान उचलतात त्याच्यावर झोप देत हो ना. आम्ही ऐकून ताट केलं रातभर लवकर ते काम करायचं मायापासून हामून येतात रेटो खातेत खाल्लं घे 12-11 वाजता उचकीत असते त्याच्यावरच झोप देत तसंच इतके बाहेर झाले 15 दिवस झालं काम करते त्या अर्जाचं पण मिळत लागा कोणी कोणी एवढं लिहिलं कोणी कोणी तुम्हाला सगळं सांगू तुम्ही ते मोठ्या होते कोणी काय काय लिहिलं एक परीक्षा नसते का काही पोरं परीक्षा ते काय देतात ते शेवटच्या पानावर काय आपल्याला एकच उमेदवार द्यावा लागणार आहे किती दिले माझी फक्त एक विनंती मुलगा म्हणून तुम्हाला ही चूक अवश्य असतेच पाहिजे 100% प्रत्येकानं आशावादी असलं पाहिजे हे चूक पण असलं पाहिजे त्या तुम्हाला समाजानं जर एक दिला ना आपली ती वाट आहे का नाही बाप देत आपल्याला कधी आली असती का गरीबाची लाट आली गोरगरीब ओबीसीची मराठ्यांची सगळ्यांची 18 पगड जातीच्या लोकांची एक द्या आणि दिला ना त्या निवडून त्याला काय काय 70 वर्ष यांना दिलं आता एक दिल्याच्या नंतर जर फॉर्म भरले अपक्ष म्हणून त्याचा अर्थ असा समजायचा मराठ्यांनी आजच सांगतो त्याचा अर्थ असा समजायचा ह्यो समाजासाठी आंदोलनासाठी आपल्यासोबत नव्हता ह्यो स्वार्थासाठी आपल्या सगळं आवडत होती आमदार होत होतं काहीतरी होत होतं म्हणून एक दिला अडचण काय नसन पटत तुमचं त्याच्या तोंडाकडे बघू नका पण त्या दंड निवडून येतात जातीसाठी त्या शेतकऱ्याचा प्रश्न सोडायसाठी नसन पटत तरी द्या त्याच्याकडे जोर बी नका तुम्ही आणि तुमचं काम करताना त्याला सांगू नका बस मला सांगा मी कच घोडे लोक करून घेतो त्याच्याकडून तुम्ही काळजी करू नका राहू ना 5-50 तिकडं एकटा चिकन भुजबळ आहे तिथं आवडून नाकावच्याच माहिती त्याच्यात तरी आरक्षणाला विरोधच करतो वर सुद्धा असा लुटीत नाही तेव्हा असा येईल त्याला एक चिमटा बसून देऊ आपण ते कपडे लागण्याचा चिमटा वर बदली धावणे गोळा केले देवेंद्र पोलीस नेरा हुकूम कोणाला दिगाच पाणी कामा धामाची दोरी चढत नाही गर्दी असं तेडी घोडा चालले होते असं माकडे धामा केले पूर्ण मराठीचं माग लावले पाठवलं केलं मराठीचं आरक्षणाचं रांगोळ केलं आमच्या लोकांच्या हयाती गेल्या त्या असल्या त्या मराठा आरक्षणासाठी कामं करू मथरे झाले असल्या लोकांमुळे वाटवळ झालं आपल्या जातीचं हे विरोध करणार होते एकच तिथे आरक्षण विरोध आपल्या 150 एक बी बोलत नाही हरामखोर आपण
एक बी बोलत नाही. आपल्याला काय करायचं, उभा करायची फेबा करायची, हे जर बोलले तर काय कुठलं आपलं त्या राजकारणाचं. मला तर जायचं नाही त्यात, मला काढलं त्यात असं नीट करतो मी यांना. पण हे 150 एक तर बोलत, एक बी बोलत नाही. आणि आपले जर 5-50 गेले तर त्याच्या सकट आपला सकट इकडून आणते काय हे पाहिजे तर आपल्या फक्त तरा करू नका टायमाला. माझी जात हरवून देऊ नका, तुम्हाला सरळ सांगतोय. तुमच्या स्वार्थासाठी माझी जात हरवून देऊ नका. मी नाही आपण पोचू शकणारा जातीचा, मी माझ्या जातीचा स्वाभिमान ऐकून नाही जगू शकत. माझा काना मोडला तरी चालणार, पण मी जाती पुढे झुकणार, बाकीच्या पुढे उंची सुद्धा झुकणार नाही, एवढा सुद्धा. तुम्ही जात हरवून देऊ नका, नाही तर त्या लाकड्यात पडायची काही गरज नाही आपल्याला. असं काय तर शेतकरी आपण 5 दिल्लीपासून ओढून आणू शकतो सगळं. असं काय कमी माझा दबदबा कमी मराठ्यांचा असेल. पण आता काय होईल काय नाही, पोट पैसा त्याला टाकायला लागले, ते कोणाचं जायचं नाही. ते म्हणते एकदा होऊन देऊ, त्यामुळे फक्त हरून देऊ नका. कुणी जाऊ द्या त्याला न वेळ, त्याला बिनधास्त मानून हे करा. नसता काय होईल, तुमच्यात जर मग राहिले ते मोठे, मग तुमच्यात व्हायची वाडाताडी. कारण वाडाताडी त्यांच्या ते आपल्याला तिचा फायदा उचलायचा. लय वाडाताडी लय मजा येणार खरंच ना. लय चांगला खेळतो म्हणलं त्यांचा, मी स्वतः बघितलं. मी काय गेलो माझ्याकडे ते म्हणते एवढी बा काही म्हणलं उडी जाऊन एवढी बा काही तू चल मग आमची कुठून येतो कवा. म्हणजे तुमची चौथी आली तरी तुम्हीच, आणि आमची चौथी आली तरी तुम्ही. ही कोणाचा धंदा आहे? तुमचे जर काय करा, आमच्या गरीबाला मोठा करता का तुम्ही? करतात का कोणाला मोठे? पण आपण गरीबांनी नीट राहणं गरजेचं. आपल्या गरीबात इतके उमेदवार झालेत, कशावर लिहून आणतात, पण आणतातच. हिशोब कोणी द्यायला त्यांना कोणाला तेव्हा तुम्ही निवडूनच येणार हो. नाही भेटत राहू मला ते. तुम्ही इथं थांबून बघा 2 दिवस, मग तुम्हाला कळून काच त्यात तुम्हीच सांभाळा अर्जावाल्याला. तुम्ही इतके ना करा, हे करा. तुम्हाला समोरच्याने अन्याय केला ना, त्याचा मोडायचा ना, एकदा फक्त कार्यक्रम टाका. 70 वर्ष त्यांच्या रिसॉर्ट ठेवला राव, 5 वर्ष जाऊ नये येड्यावर ठेवा ना. तुमचं जे कोणी शेतकऱ्याचा ठेवा येड्यावर यायचा 5 वर्ष करायचा काय होईल? काहीच होणार नाही. सगळे बांधव आपल्या सोबत आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. खरं सांगतो तुम्हाला, दलित आहे, मुस्लिम आहे, मराठा आहे, सगळ्याच बेजार केले. सगळ्या सामान्य ओबीसी आहे, 18 पगड जातीचे सामान्य लोक आहेत, गोर गरीब, गरीब मराठा सगळं गरीब ओबीसी आहे सगळे. मुसलमानाला एका राहिलेली आहे. आणि मुसलमानाचा आपल्यासारखं एक शिकत सध्या मतदानात मुसलमानाला नुसतं पाडो नुसतं. मी इकडून पाडा म्हणलं, ते तिकडून पाडो मोदी पाडो पाडो मोदी हे बी खपा पाडो पाडो मध्ये. फक्त हिंदीत इतकं नाही आपलं त्यांचं, फक्त याला पट्टाला हिंदी यावा, ते सगळं खातं बिघडलेलं म्हणायचं. पुढे देशात मला गुजरातला होता मागणी कुठं सांगत मी तुम्हाला, पण मी तिकडं जाय नाही माझ्या हिंदीमुळे. ते मला म्हणले आपण 15-20 लाखाचा कार्यक्रम करायचे. म्हटलं नको, मला हिंदी नाही आलं तो मान्य समजलं. ते म्हणजे तेवढं प्रॉब्लेम आमच्याकडे आहे भाऊ, बाकीकडे थोडी मराठी समजते पण आमच्याकडे खेळ नाही. म्हणलं ते व्हायचं मग ते मराठी हिंदी शिकायला होता. त्यासाठी एक जण मला हिंदी शिकायला आणला होता का, सॉरी हिंदी शिकायला आणला माणूस मला, आणि त्याच्यामुळे एक अँकरिंग करीत होतो इकडे. मला हिंदी शिकण्याची गणित त्याची हिंदी नोकरी जायची म्हणे, मी नाही शिकत चांगलं चांगलं म्हणजे तिकडे तुम्हाला शिकत शिकत मला हिंदी शिकायला असा कार्यक्रम लावतो ना, यांचा राईट कार्यक्रम लावतो. सगळे शेतकरी बी पंजाब पासून, राजस्थान पासून, उत्तर प्रदेश पासून, हरियाणा पासूनचे, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात सगळे चौथळे सगळे. मला फक्त हिंदी शिका तुम्ही, मग सांगा म्हणून बघा तुम्ही कसा कसा करतो यांचा नीटच. अरे ये बेकार लोक खरं सांगतो मला उगा माझ्याजवळ काही नाही म्हणून धोरणाला लागले नाही दिन आता उदा 8 टाकला असतो. माझ्याजवळ तपासालाच काय 13 पत्रित आपल्या घरावर सिमेंटाचे, ते बी सिमेंटाचे नेऊ शकत नाहीत. आणि आता मी चौकून बेताडा घालता देवेंद्र फडणवीस नाही माझ्या देवेंद्र फडणवीस म्हणलं होतं 13 पत्रे काढून द्यायची. आपल्या मराठ्याच्या लोकांना चौकून बेताडा घालतात काय करू नाही म्हणा कसे घेतो. आणि ती पत्रे फुटायची मग आपली देवेंद्र फडणवीसची माकडं इकडे यायची.
त्याने सगळ्या गावातला त्याला सोडून घरून आपल्या पत्रे रोड आणायचे ते पत्रे फुटून गेले सगळे सिमेंटाचे ते कोणीचीच होती ती ड्रोन बी त्याचीच काही नाही काही 3.5 वाटे तिकडे काही जायची गरज नाही रोज फुल आरक्षण कसला डॉक्टर पाठवले जातो की ते थांबायसाठी येत बी नाही बिचारा तेवढं रोजच आहे तुम्ही परत येईल तिथून माघारी जाणे एवढंच डेली येते टाकलं होतच नादा नादा पुढे आलं आपले ड्रोन सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचे मला सांगा ड्रोनचा शोध लागत नाही सरकारने मनात घेतल्यावर सरकारने मनात घेतल्यावर काय होत नाही ड्रोनच कमी होण्यात लोक भयभीत झाले आणि देवेंद्र फडणवीस स्वतःची छातीत पाठाला बोलून घ्यायला लागले तुम्हाला काहीतरी लाज वाटली पाहिजे राव एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व तुम्ही करता एवढं मोठं राज्य तुम्ही चालवता एवढ्या मोठ्या पक्षाचे जबाबदार लोक तुम्ही तुम्ही सगळं हसण्यावर विषय घेऊन चालला एक 10-15 आमदार पुढे बसले त्यालाच तुम्ही स्वतःचा ऐश्वर्य समजायला लागला वैभव समजायला लागला इकडे लोक असे भयभीत झाले कोणी म्हणतोय पैठचं धरण फुटणारी कोणी म्हणतोय काय होणारी कारण ते ड्रोन तिकडे जाते लोक घाबरायला लागले प्रत्येक जिल्ह्याने आणि तुमचं या आता पेपरला काल बातमी आली ते ट्रेनिंग वाल्याचे कोणाच तरी सैनिकाचे तशीच बातमी आली ना हा पण तशीच बातमी आहे ना मला सांगा इकडे कोणचा कॅम्प आहे लष्कराचा येड्या बाबडे इकडे ड्रोन उडीतो तुम्ही सरपंच बघा राव इकडे काय याला ह्या देवेंद्र फडणवीसने मुद्दाम केला डावे मी मरत नाही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला तुमच्या ड्रोन मध्ये गोळी असू द्या नाही काही असू द्या तुम्ही त्या नादातच पडू नका मला बदनाम करायच्या नादात पडू नका तुम्ही मय लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घेऊन ही करू नका फोडून कोणाच्या मेवण्याला कामा देता हे आम्हाला माहिती आहे तुम्ही ह्याला प्रगत पडू नका संघटनेचे लोक फोडिता समन्वयक फोडिता त्या नादात नका पुढे फोडू साहेब तुम्ही आणखी खोलात नका जाऊ तुमचा ते ड्रोन काहीच करू शकत नाही मला काहीच करू शकत नाही एकदा जर हे मराठे चौतळले ना तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते करते नाही मराठी देवेंद्र फडणवीस धमकी नाही देत तुम्हाला एकदा जर मराठी चौतळले तर तुम्ही 100 पिढ्यात बघितलं नसेल ते बघायला पाहिजे तर मराठी यांचा नादा लागू नका तुम्ही भयंकर लढव जाते तुम्ही हिच्या सगळं खुन्नशी जगूच नका त्या मराठ्याच्या जाती तुम्हाला वाटत असेल ते भजबळ जवळ धरले नका नादात पुढे तुम्ही त्या तुम्हाला वाटत असेल तुमचं ते संरक्षण करीत चटणीला बी पुरणार नाही ते हो तुम्हाला मी खोटं बोलत नाही तुम्ही ह्या भानगडीत बोलूच नका जाती अंगावर घालून आमच्या दगडी लावायचं मराठा जाती इतकी बेकार आहे एकदा जर करायला लागली ना सोडीत नाही गाव खेड्यात म्हणे मराठीची वादीसाठी मसाला कापीत असतात मराठी कळलं का तुम्हाला काही नाही फडणवीस साहेब वजागी खाजा शेंगा निघा काही तुम्हाला सांगतो मी गुढी आणि ते चिले चपाटे चपटे ते खिचे कापू बोलायचं बंद करा म्हणा त्यांना 1-1-2 माकडं कुंकुणी द्या कुठून आणले तर कुठून नाही ते माणसं दारात झालेले आमदार मोबाईल येणार आहेत आम्ही एकदा तुमच्या बोलणारा लाड ही म्हणा एकदा मराठी मुंबईला येणार आहेत है ना एकदा येणार आहेत निवडणुका बी लांब गेल्या जातात डिसेंबर मध्ये आपले काम उरकते दादा आपले काय फक्त सध्या मुगाच्या तोडण्यात हा आपण मुगाच्या तोडण्या झाल्या ते रान मोकळ करून जेवारी पेरणं काम आहे अरे मी शेतकरी मला माहिती आहे का काय करावं लागतं मग एकदा ते रान मोकळ करून जेवारी पेरले आपण मोकळे झालो नाही तर गहू तरी तिथे पेरून दिले की मोकळे झालो दोन्ही एकदा जाएंगे अशा पटापटा पळींगे ना तर मला सांगते आणि बोलणाऱ्या आमदार मस्त पिचके आहे आम्हाला तू येणार काढ्या म्हणायचं येईल त्यांच्याकडे बघायचंच आहे फक्त त्याला मुंबईत थांबा ना त्या दिवशी आहे ना तेच बोलत येत राहू दे चटा 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 चटा
असते ते आपले एक पोरगे आणला पण आपल्याला त्यात पडायचं नाही. माझा देवेंद्र फडणवीसांना सरळ सरळ विनंती आहे, या बैठकीच्या माध्यमातून आमचं सरसकट कुणबी मराठ्यांना प्रमाणपत्र द्या ही मागणी ही पूर्ण करा. 29 सप्टेंबरच्या आत 29 सप्टेंबरच्या आत सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी पूर्ण करा. 2 सगळे स्वाऱ्यांची अंमलबजावणी तात्काळ करा. टिकवायची जबाबदारी तुमची. तुम्हाला वाशीत टाकलं सांगितलं होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. 2 सांगितलं. 3 2004चा जे आहे तो दुरुस्त करा. त्याच्या शिथिल दाना अटी शर्ती त्याच्या कमी करा. कारण सुशील कुमार शिंदे सरकारनं आधार घेतल्याशिवाय तो बनवलेला नाही. कायदा पारित करायची दुसरा गरज नाही. कायदा सुशील कुमार शिंदे सरकारनं आयताच पारित केलेला आहे 2004. 4 हैदराबादचं गॅजेट 29 सप्टेंबरच्या आत लागू करा. सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा. 3 कारण मराठा आणि कुणबी हा वेगळा नाहीये. ही शेती कसणारा हा मराठा समाज या राज्यात. त्यामुळे हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आंतरवालीसह आजपर्यंतचे राज्यातले सगळे गुन्हे मागे घ्या. हे शेवटचं सांगणं तुम्हाला आता. आणि सरसकट आमच्या कोणत्याही कोणाचा त्याचा दोष नाही. कुठं एसटी बोर्ड कुठं काही करत ते तुमच्याच लोकांना तुमचंच केलंय. तुमच्याच लोकांना कटे गेले त्याचा फोडे त्याचं फोडे तसं गरीबाचे लोक दिले. तुम्ही शाळेतून जाणाऱ्या पोरं धरके टाका. कोणी शिशिबीत नाही ना कशात नाही कशात नाही ते सोडा. तुम्हाला जर पुढचं रोखायचं असेल तर नसता जर मराठ्यांनी निवडणुकीत पाय ठेवला खलास. मी सांगतो देवेंद्र फडणवीस डाव करून देत नाही. हा मराठा समाज आणि मनोज आर्गे सुद्धा तुम्हाला डाव करून देणार नाही. पण कार्यक्रमच खलास. राजकारणातून तुम्हाला कधीच ठेवणार नाहीत आम्ही कुठंच. आणखी त्या 2-4 त्यांना मागण्या दिलेल्या आहेत. आपण शिंदे समितीची मुदतवाढ दिली. त्या शिंदे समितीनं उद्या सकाळपासून काम सुरू करायची त्याची अंमलबजावणी करून त्याला आदेश द्या. रेकॉर्ड तपासायला सुरुवात करा. प्रत्येक गावागावात कॅम्प लावा. ज्या नोंदी निघाल्या त्या ग्रामपंचायतला चिटका. कोणाकोणाच्या नोंदी सापडल्या गावकऱ्यांना कळू द्या. लोकांना माहितच नाही त्यांच्या नोंदी सापडलेल्या. देवस्थानचे रेकॉर्ड तपासले गेले नाहीत. प्रत्येक विभागाला पुरा अभिलेख म्हणून तिथं प्रचंड मोठा रेकॉर्ड आहे तो तपासलेला नाही. आणखी सुद्धा ग्रामपंचायतला रेकॉर्ड आहे, पोलीस पाटलाकडे, शिक्षण विभागाकडे, कारागृहात सुद्धा रेकॉर्ड आहे तो तपासलेला नाही. तुम्ही हे सगळे रेकॉर्ड तपासा. आता नवीन 37 नंबर मध्ये जशा 34 गाव नमुना नंबर मध्ये सापडत होत्या त्याच्या 36 आणि 37 मध्ये सुद्धा सापडायला लागल्या. जन्म मृत्यूच्या जन्म दाखल्यावरती सुद्धा नोंदी आहेत त्या सुद्धा ग्राह्य धरा. तुम्ही त्या ग्राह्य धरत नाही. व्हॅलिडिटी तात्काळ द्या. तुम्ही व्हॅलिडिटी थांबवली. आणखी महत्वाची मागणी सांगतो. जसं ECBCला तुम्ही 6 महिन्याची व्हॅलिडिटी दिली मुदतवाढ वाढून, तसेच कुणबीला सुद्धा 6 महिन्याची व्हॅलिडिटीची मुदतवाढ वाढून द्या. ऑप्शन 3 ठेवा. ते उद्यापासून पुढे करा. EWS, ACBC आणि कुणबी म्हणजे OBC तिन्हीतलं एक कोणताही विद्यार्थी घे. 3 ऑप्शन खुले ठेवा. त्यानंतरची मागणी किती नंबरची बघा. त्यानंतरची मागणी ECBC आरक्षण सुरू करायच्या अगोदर 10% देण्याच्या अगोदर ज्यांनी EWS मधून अर्ज केलेले तो एकही विद्यार्थ्याचा अर्ज रद्द करू नका. शैक्षणिक असेल किंवा नोकरीतला असेल तो कोणचा आहे तो रद्द करायचा नाही. कारण त्यांनी आरक्षण नव्हतं त्याच्या अगोदर EWS मधून फॉर्म भरलेले नसता. याचे परिणाम तुम्हाला पुढच्या काळात भोगावे लागणार आहेत. तुम्ही आणखी नजर हसण्यावर नेलं तर ज्या आम्ही तुम्हाला कागदावरती काय लिहून दिलेल्या आहेत त्याही सगळ्या मागण्या तुम्ही घ्या. शेतकऱ्यांचा विषय असेल, शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा असेल, सगळे विषय घेऊन टाका आणि तुम्ही यातून फडणवीस साहेब मार्ग काढा.
तुम्ही तात्पुरतं द्यायच्या भानगडीत पडू नका. आणि समाजाला जाहीर सांगतो, यांनी किती तात्पुरतं दिलं तरी यांची काय जागिरी विकून दिलेली नाही. यांनी ते आपलं जे बिनधास्त घ्या, चांगली योजना आहे म्हणून घ्या. मत मात्र मराठ्यांचं यावेळेस वायाला जाता कामा नये. एका पण यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. एकही टक्का मराठ्यांचा वायाला जाता कामा नये. यावेळेस 100% मतदान करायचं आणि एक शिक्का चालायचा. जर गरीब मराठ्यावर दबाव आणला मराठ्याच्या राजकीय नेत्यानं किंवा ओबीसीच्या राजकीय नेत्यानं, गरीब भेट असतो त्या त्या सगळं झेंडा. पण मतदानाच्या दिवशी पार्ले बिस्किटाच्या आत गेले, त्याचा कार्यक्रमच लावला म्हणून समजायचा. खानदानी मराठ्यांनी तेच करा. जातवाद मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी जात विकू नका. स्वतःचे लेकरं जातीच्या बाजूने उभा राहा. जातीला हरून देऊ नका. जर ठरलं तर जातीला हरून देऊ नका. एक शिक्का चला. नोकरदार मराठी नोकरी जरी तिकडे असला का फुकट नोकरी लावली तिने आपला पैसे घेतले, तिने आता घेतले की नाही. तेव्हा आपण त्याचं काम करतोय का? फुकट पगार देतं काय आपल्याला? आता नवीन टप्पू ठेवल्या देईन. एक गावातून 20 पोरं नोकरी घेत ठेवली महाराष्ट्रात. पगार नाही कर लग्न व्हायला दिसत. नुसतं साहेब झाला काय साहेब झाला कधी त्याच्या हातात दिली ती कारखाने बुडवला. कुणी शाळा क्लासच केला म्हणते, शिकलेलं नसून कालावर गेलेला. त्याला पॅडच सापडा ना त्याचा. ही कोणती पद्धती? ही कोणती नोकरी तुझी? कवर निवडणूक पोहोचतात दिले घरी काढून. सावध व्हा मराठी, सावध. आता नोकऱ्याला लावणार ते सगळे. सरकार बी आता ज्याने ती योजना देणार आहे. लाडकी बहीण योजना एकदम चांगली. आपले पैसे ते काना करूया कामाला देणं आपल्याला पुढं. गरजेचे जात मोठी करायची, जातीचे पोरं मोठी करायचे. आणि बहिणीला बी घ्या, भाऊजीला भेटा त्याच्यावर. बहिणी सांगायचं दाजी नाही करतोय तुम्हाला भाऊ काय ऐकत नाही. लय लाडाचा भाऊ आहे, लय शान आहे तो दाजीला नीट होतो. दाजी बहिणीला सगळ्या सांगतो महाराष्ट्रात. दाजी फक्त एकदा त्याच्यावर गेला. दाजीने एकदा का रूम नाही घेतलं रे बाबा, कर्जमुक्ती झाली म्हणून समजायचं. आपलं एक एक काम करून घ्या. एकदा भाचा भेडा आरक्षण म्हणून एकीकडून आरक्षण होईल, एकीकडून कर्जमुक्ती होईल. आपले डाव आपण समजून घ्या. त्यांच्या डाव साधीला नाही. हा काय म्हणता साधीला का नाही? कोणचा माहित नाही. तुम्हीच सांगा. तुला काय बशीला म्हणत असत? तुला काय बशीला केलं? तू सांग ना. तो आहे का आला सगळं तूच सांग. सगळी तो होती एकटेच. आम्ही आलो जाता जात नाहीत मागे. मग जेव्हा तू कटळशील तेव्हा आम्ही कटळला. तुम्ही राईट भेटला मला आणि मी राईट भेटलो तुम्हाला. असा नेताना असं कार्यक्रम झालं तर फक्त आपण विचारून नका. तुम्ही सगळा महाराष्ट्र करा लाभलं दोघा. आपलेच म्हणतात कार्यकर्ता गेलेले तर नेता गेलेला त्यांच्यापेक्षा गेलेले काय करावं म्हणून आपण चांगले तर आमच्या वाट्याला नाही. चांगले सगळे नेत्याने वाटून घेतले. मग आता काय करू? मी म्हणतो आई भाऊ गेलेलो मी आता काय करतो? काय करते तुम्ही नंबर माया पुढचे तुम्ही तुम्हाला जर मला उठायचंच नाही, हळतच नाही. म्हणजे पक्के यालाच म्हणते एक जीव काय करायचं. हुशाराचं भिशाराचं आपण जाणार खरे. त्यांनी काय साधीला सांगतो तुम्हाला. आपल्याला येण्यात काढू त्यांना सत्तेत जायचं होतं. शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या पोटदुखा घेतला पटवून आणि आपण कुठे लिहायचं तो घाली एकमेकाला यांच्यासाठी. दुश्मन कोण झालं? आपण. ताटात कोण द्यावं लागली? जोडलं पाहिजे धरून म्हणतात की भाजपचा राष्ट्रवादीचा पोटदुखा, काँग्रेसचा झाला ना. पंजाब ते सगळं एका जागेवर पंजाब हातून गुडघे सगळं एकत्र आले का नाही? कोण कोणाला आयुर्वेदिक औषध देते, गोळ्या देते, मिळत नाही. खोटे घे. आणि आपण दुश्मनी केली ती. आता आपण म्हणलो तेवढ्यात आलं नाव आहे ते म्हणून याला निवडून द्या. दुसऱ्या पर्यंत म्हणलो
लय नालायक आहे, आता त्याला निवडून द्यायचे. आपण तिकीट घेतले राहू आणि ते दोघं एकत्र बसले. आता काय करायचं, कसं जगायचं रे? अरे न पटणारे लोक सत्तेत आले. भारतात असं कधी झालं का? 2.5 वर्षात 5 वर्षात सगळे पक्ष सत्तेत आले. कधी घडलं का? 75 वर्षात 2.5 वर्षात ती तिघ आले. वाटण्या केल्यासारख्या 2.5 वर्षात ही आले. मग जस काय पहिले आधी वागताना सावध राहायचे वागल्यासारखे वागले. सावध राहायचे भाऊ वाटायचे कुठाकुठी. नंतर तर या मोल भाऊ झाले सखी. याचं कसला नातं बदललंय करा तिथं. चाबरे जाऊन लोक ती तुम्हाला खोटं नाही सांगत नाही. चाबरे लोक ती यांच्या नादी लागू नका. एका रात्रीत एक होते आपला मुक्ता पडी. आपण सावध होणं गरजेचं आहे. कधी न एक होणारे लोक हे एकत्र व्हायला लागले. तुमचं आमचं काही झालेलं नाही. मग आपण तर काय बघा कापलेलं नाही एकमेकाच. आपण का नाही एकत्र राहायला पाहिजे? अहो विचित्र लोक जे कधी न येणारे एकत्र आले ते. आता त्यांनी 1500 रुपये तुमच्या वसूल केले. दुसरं सांगतोय केले का? कवा कशी? तसं नाही, तसं नाही. दुसरं सांगा. माझं पोड उरगडे सर नाही तर म्हणा तू काय आलं बघा. त्यांनी 1500 दिले की नाही आपल्याला? आता बघा कशी वसूल केली त्यांनी. तुम्हाला 1500 रुपये आले. तुमच्या घरात 6 मताने मतदानात दिसत तुम्ही 6 जण मतदान करणार का नाही जाणार? 500 रुपये रोज आहे माणसाला. किती झाले? कळण्यात किती येत तुम्ही? 15 मध्ये 3 रुपये कळण्यात दिलं हो दिली. त्यांनी लगेच वसूल केले. दिवसभर तो म्हणला की तू भरा नाही तिथं मतदान करून घे. नाही पिटलेच द्यायचे पैसे. त्यांना काय देणे का नाही बाकी? इतकं डोकेबाजी ती सोपे नाही ती. यांना वाचतात मी जे खोटं नाही सांगत तुम्हाला. पाटणं थोपले घेत तुम्ही फक्त एक फोटो देऊ नका. यांना असं कार्यक्रम लावतो यांना 100% घरी विकायला लावते. 5 रुपयात हरेक माल यांजवळ घडणार. केवढ्या कोणचा घ्या 5 रुपये. तुम्ही फक्त पक्के राहा. हे मग काहीच करू शकत नाही. तुम्हाला सांगतो माझं काहीच नाही. खरं सांगतो मला काहीच नाही. तुम्हाला वाटत असेल गाडी गोडी मुकली नाही. कुणी बस म्हणतं माझ्या गाडी, कुणी बस म्हणतं माझ्या गाडी. त्यामुळे ती मै नाही आपल्याजवळ. बाकी काही नाही. काय काय टाकीन मला माहिती काय करीत माहिती. मी मध्ये सभा घेतो. तुम्ही काळजी करू नका. कॅसिटी पाठवतो तुम्हाला वाटणार. काही अडचण नाही. तुम्ही फक्त मायबापाची भूमिका निभा. तळतळ आपल्या लेकराची वाया जाऊन देऊ नका. मराठीचं आपल्या लेकराला आपल्याला मोठं करायचं. आपल्या बोलता बोलता आपल्यात मन येईल. गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला म्हणतो का नाही? आणि हे श्रीमंत देता आपल्याला मोठं होऊन देत नाही. आरक्षण मिळून देत नाही. आणि मतदार कोणाला करता तुम्ही? कसं काय मोठं होऊन देणार तुम्हाला? तुम्हीच म्हणता गरीब होत चालला, श्रीमंत होत चालला. गरीबाने त्याला मतदान केल्यावर तो कसा मोठा होऊन देत तुम्हाला? शेतकरी मोठा करायचा असला तर शेतकऱ्यालाच याच्यात उतरावं लागणार. मराठ्याला धनगराला मोठं करायचं असलं तर गरीबालाच याच्यात उतरावं लागणार आहे. 18 पगड जातीच्या गोरगरीब ओबीसीलाच याच्यात उतरावं लागणार तर मोठं होणार आहे. असं होत नाही. सरकारला आजच्या बैठकीच्या माध्यमातून आपण सगळ्या मागण्या सांगितल्यात. आपण त्यांना लिहून सुद्धा दिल्यात. त्यांनी 29 तारखेच्या आत त्या सोडायच्या. कारण आपण आता थांबू शकत नाही. कारण आपल्या लागलेल्या आता बैठक मतदारसंघ तालुका आणि आहे सगळीकडे घोंगडे बैठक. आपण त्या कामात गुंतणार आहे. सरकारला एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या. आपण हटणार नाहीत. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंतचा झालेलं पुरं यश, मिळालेलं जेवढं यश आहे हे सगळं माझ्या समाजाच्या पायावरती. हे सगळं श्रेय मराठ्यांचं. हे सगळं श्रेय आपण मराठ्यांना दिले की एकजूट झाली की मराठ्यांच्या एकजुटीमुळे झाली. फक्त शेवटची माझी एकच अपेक्षा आहे. प्रश्न सुटतेत. प्रश्न सोडवणं काय अवघड नाही. फक्त तुम्ही असेच एकजूट काय पिढ्याना पिढ्याला अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे. ही एकच नाही. एकजूट या राजकारणासाठी फुटून देऊ नका काही झालं तरी. आणि एक शेवटचं आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.